हेलो डी स्टूडेंट्स 11th स्टँडर्ड कम्प्युटर सायन्स. ठीक आहे, चॅप्टर नंबर 2 प्रोग्राम अनालिसिस. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वन शॉट डिस्कस करतोय चॅप्टर नंबर 2 कॉल्ड एज प्रोग्राम अनालिसिस. प्रोग्राम अनालिसिस हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. जर तुम्ही बघितलं 11th स्टँडर्डमध्ये हा चॅप्टर आहे. 12th मध्ये सेम असंच एक चॅप्टर नंबर 2 कॉल्ड एज डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे, 12th मध्ये तुम्हाला एक चॅप्टर येणार आहे डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे, तर जर तुमचा 11th स्टँडर्डचा प्रोग्राम अनालिसिस क्लिअर आहे तर तुम्हाला 12th स्टँडर्डमधला डेटा स्ट्रक्चर हा चॅप्टर पण क्लिअर होईल. ठीक आहे, तर म्हणजे अल्गोरिदम्स आहेत पूर्ण 3-4 इम्पॉर्टंट अल्गोरिदम आहेत आणि ते 3-4 इम्पॉर्टंट अल्गोरिदम सेम तुमच्या 12th स्टँडर्डमध्ये पण आहे. ठीक आहे, तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट द चॅप्टर कॉल्ड एज प्रोग्राम अनालिसिस. तर सगळ्यात पहिला प्रश्न की हा प्रोग्राम अनालिसिस म्हणजे असतो काय नेमकं. ठीक आहे, प्रोग्राम म्हणजे काय असतो पहिली गोष्ट. ठीक आहे, अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स गिवन टू अ कम्प्युटर इज कॉल्ड एज प्रोग्राम. सो मला प्रोग्रामिंग करायचं आहे, मला काहीतरी एक सॉफ्टवेअर बिल्ड करायचं आहे, मला काहीतरी डिझाईन करायचं आहे, तर मला कम्प्युटरला काही इन्स्ट्रक्शन्स द्यावं लागेल. तर आपण जे कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स देतो ना, त्या इन्स्ट्रक्शनलाच आपण काय म्हणतो, प्रोग्राम असं म्हणतो. ठीक आहे, पण आता छोटे मोठे कोड आपण करतो. ठीक आहे, पण ज्यावेळेस आपल्याला खूप कॉम्प्लेक्स कोडिंग करायचं असतो तर त्याच्यामध्ये खूप सारे प्रोसिजर असतात. आपण एखादा छोटासा कोड करतो, 2 मिनिटात आपला कोडिंग होऊन जातो. पण मला ज्यावेळेस कॉम्प्लेक्स कोड करायचा असतो, मला ज्यावेळेस एक सॉफ्टवेअर डेव्हलप करायचा असतो, मला खूप मोठा डिझायनिंग काहीतरी करायचं असेल, मला खूप मोठं प्रोजेक्टवरती काहीतरी काम करायचं असेल, तर तिथं तुम्हाला प्रोग्राम अनालिसिस आधी करावं लागतं. डायरेक्ट तुम्ही हां, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं राईट अ सी प्लस प्लस कोड टू प्रिंट हॅलो. तुम्हाला काय करायचं, एक सी प्लस प्लस कोड करायचं टू प्रिंट हॅलो. तर तिथं प्रोग्राम अनालिसिस करायची गरज नाहीये. ठीक आहे. आता जर मी तुम्हाला सांगितलं राईट अ सी प्लस प्लस कोड टू मेक अ सॉफ्टवेअर विच विल बी लाईक मॅनेज द डेटाबेस, म्हणजे असं तुम्हाला सी प्लस प्लस मध्ये एक सॉफ्टवेअर बनवायचं आहे जो खूप मोठं काहीतरी काम करणार आहे. ठीक आहे, आता असं कॉम्प्लेक्स कोड करण्यासाठी तुमचं कोडिंग पण कॉम्प्लेक्स बनेल. सो मी जर डायरेक्ट कोडिंग करायला स्टार्ट केलं ना, तर माझं पूर्ण गडबड होऊ शकतो, माझं पूर्ण काम खराब होऊ शकतो. सो ज्यावेळेस मला कॉम्प्लेक्स कोडिंग करायचं असतो, काय करायचं असतो, ज्यावेळेस मला कॉम्प्लेक्स कोडिंग करायचं असतो, तर डायरेक्टली तुम्ही कोडिंग वरती उतरू नका. तर त्याचं काय करा, आधी प्रोग्राम अनालिसिस करा. प्रोग्राम अनालिसिस म्हणजे काय, डायरेक्ट कोडिंग सुरू करायचं नाही, आधी तुम्हाला अनालिसिस करावं लागेल, त्याचा अल्गोरिदम बनवावं लागेल. आता अल्गोरिदमला समजून घेण्यासाठी फ्लो चार्ट बनवावं लागेल. ठीक आहे, हे दोन्ही अवघड जात असेल तर सुडो कोड करावं लागेल. म्हणजे एकदा तुम्ही अल्गोरिदम बनवलं, एकदा तुम्ही फ्लो चार्ट बनवलं आणि नंतर तुम्ही कोडिंग करायला उतरलेत, तर तुमचे एररचे चान्सेस कमी होतात. काय होतात, एररचे चान्सेस कमी होतात, किंवा तुम्ही कोडिंगमध्ये काहीतरी मिस्टेक करणार याचा चान्स कमी होतो. जर डायरेक्टली तुम्ही कोडिंग करायला गेले, काय म्हटलं मी, डायरेक्टली जर तुम्ही कोडिंग करायला गेले तर तिथं गडबड होऊ शकतो कॉम्प्लेक्स कोडसाठी. सो कॉम्प्लेक्स कोडसाठी तुम्ही काय केलं पाहिजे, आधी प्रोग्रामचा अनालिसिस केला पाहिजे. प्रोग्राम अनालिसिस म्हणजे काय, मेकिंग अल्गोरिदम्स. ठीक आहे, अल्गोरिदम हे शब्द तुम्ही खूप ऐकणार आहे इंजिनिअरिंगमध्ये वगैरे. ठीक आहे, अल्गोरिदम झालं, त्याच्यानंतर फ्लो चार्ट झालं. ठीक आहे, अल्गोरिदम, फ्लो चार्ट हे सगळं बनवल्याने आपला कॉम्प्लेक्स कोड बनतो इझी अँड आपले एरर्स कमी होतात. ठीक आहे, तर म्हणजे आपण पुढे जाऊन काय एरर करू नाही शकत किंवा आपले एरर्स मिनिमाइज होऊ शकतात. समजलं का? सो प्रोग्राम अनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिफोर स्टार्टिंग एनी कॉम्प्लेक्स कोड. Without program analysis, if we directly start the complex coding, then the chances of error in our coding will increase. Clear everybody what is program analysis? ठीक आहे, आता प्रोग्राम अनालिसिसचा ऍक्च्युअल अर्थ तर तुम्हाला समजलं असेल. तर प्रोग्राम अनालिसिसमध्ये कोणते कोणते स्टेप्स इन्व्हॉल्ड असतात, प्रोग्राम अनालिसिसमध्ये कोणते कोणते स्टेप्स इन्व्हॉल्ड असतात, एक एक करून आपण डिस्कस करूया. हे बघा, आता इथं सांगितलं त्यांनी प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग म्हणजे काय ते आपण आधी समजून घेऊ. हे बघा, हा चॅप्टर जो आहे ना, स्टार्टिंगचा 3-4 पेजेस ना खूप थेरॉटिकल आहे, खूप थेरी बेस्ड आहे. तर मी तुम्हाला पटपट एक्सप्लेन करतो. आणि जे मुद्दाचं टॉपिक आहे ना, मुद्दाचं टॉपिक, लिनियर सर्च, बायनरी सर्च, बबल सॉर्ट, हे झाले आपले मुद्द्याचे टॉपिक. हे मुद्द्याचे टॉपिक जे आहेत ना, याच्यावरती आपण थोडं जास्त टाइम इन्व्हेस्ट करू. ठीक आहे, तर हे जे इझी कन्सेप्ट आहेत ते थोडं पटकन आपण कव्हर अप करू. ठीक आहे, खूप इझी चॅप्टर आहे. ठीक आहे, लक्ष द्या. प्रोग्रामिंग म्हणजे काय असतो, प्रोग्रामिंग इज अ सॉफ्टवेअर कन्सेप्ट. सो प्रोग्रामिंग म्हणजे काय असतो, हा बेसिकली सॉफ्टवेअरचा कन्सेप्ट असतो. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे कम्प्युटर कन्सिस्ट ऑफ 2 थिंग्स, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. तर प्रोग्रामिंग कुठे येतो, सॉफ्टवेअरमध्ये येतो. ठीक आहे, युअर प्रोग्राम इज डेव्हलप टू डू कम्प्युटर जॉब, म्हणजे मला कम्प्युटरकडनं काहीतरी काम करून घ्यायचंय. तर ते कम्प्युटरकडनं काहीतरी काम करून घेण्यासाठी मी काय डेव्हलप करणार, मी डेव्हलप करणार एक प्रोग्राम. ठीक आहे, आणि त्याच प्रोसेसला आपण प्रोग्रामिंग असं म्हणतो. ठीक आहे, प्रोग्राम डेव्हलपमेंट इज नॉट सिम्पल. ऍक्च्युअली प्रोग्राम डेव्हलपमेंट तेवढं सोपं नाहीये, तिथं भरपूर काही गोष्टी असतात. प्रोग्राम डेव्हलपमेंट इज अ स्किल अँड इट रिक्वायर्स लॉजिक. सो प्रोग्राम डेव्हलपमेंट करताना काही लॉजिक लागेल आपल्याला. ठीक आहे, डायरेक्ट आपण कोडिंग करायला सुरुवात करू शकत नाही. सो आपल्याला काही लॉजिक लागेल. When a problem which has to be converted in computer program, it must be analyzed. So एक प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमचा कोड करायचंय, तर त्या प्रॉब्लेमचा कोड करायचा आधी त्याला अनालाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा तुम्ही त्या
एकदा तुम्ही त्या प्रॉब्लेमला अनालाइज केलं, मग त्याचं कोडिंग तुम्ही करा, म्हणजे तुमचे एरर्स कमी होतात. काय होतात? एरर्स कमी होतात. देर आर नंबर ऑफ स्टेप्स इन्व्हॉल्ड इन गेटिंग अ सोल्युशन टू अ प्रॉब्लेम. आपल्याकडे एकपेक्षा मल्टिपल स्टेप्स असू शकतात टू गेट अ सोल्युशन फॉर अ प्रॉब्लेम, आणि ते सगळं आपल्याला एक्सप्लोर करता येतं बाय प्रोग्राम अनालिसिस. हे ठीक आहे. हे सगळं कसं समजेल? बाय प्रोग्राम अनालिसिस. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे. चलो, जसं की एक छोटंसं प्रॉब्लेम स्टेटमेंट देतो की परफॉर्म ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. ठीक आहे. परफॉर्म ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. ठीक आहे. जर असं एक छोटंसं प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण घेतलं, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स, तर काय करावं लागतं? एक 2 नंबरचं ऍडिशन करण्यासाठी काय करावं लागतं? सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण काय करतो? वी हॅव टू टेक 2 नंबर्स, सपोज ए अँड बी. ठीक आहे. सपोज ए अँड बी हे व्हेरिएबल्स असतात ज्याच्यामध्ये आपण नंबर स्टोअर करू शकतो. मग आपण त्या 2 नंबर्सला ऍड करतो. नंबर्सला ऍड केल्यानंतर आपल्याला काहीतरी रिझल्ट भेटणार, बरोबर? ते 2 नंबर्सला ऍड केल्यानंतर आपल्याला काहीतरी रिझल्ट भेटणार. मग त्या रिझल्टला आपण व्हेरिएबल सी मध्ये स्टोअर करणार, आणि मग व्हेरिएबल सी ला ऍज अ आन्सर म्हणून आपण डिस्प्ले करणार. म्हणजे हा तर झाला छोटासा प्रोग्राम. पण ज्यावेळेस आपल्याला कॉम्प्लेक्स कोड करायचा असतो, त्यावेळेस पण आपण आपल्या कॉम्प्लेक्स कोडला असं स्टेप बाय स्टेप आधी लिहू शकतो, आणि नंतर आपण कोडिंगला स्टार्ट करू शकतो, म्हणजे आपले एरर्स कमी होतील. यालाच आपण प्रोग्राम अनालिसिस असं शॉर्टमध्ये म्हणतो. ठीक आहे. समजलं का प्रोग्राम अनालिसिस म्हणजे काय असतो? ठीक आहे. आता प्रोग्राम इज अ लिस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन इन स्पेसिफिक लँग्वेज टू टेल द कम्प्युटर टू डू द जॉब ऑर द वर्क इन अ सिक्वेन्स. सो प्रोग्राम बेसिकली काय असतो ना, कम्प्युटरकडनं मला काहीतरी काम करून घ्यायचंय, पण कम्प्युटरकडनं काहीतरी काम करून घ्यायचंय, तर कम्प्युटरला आधी ते लॉजिक सांगावं लागेल ना, की मला कोणतं काम करून घ्यायचंय. ठीक आहे. सो कम्प्युटरला मी एक लॉजिक सांगणार, मग माझं कम्प्युटर त्या लॉजिकच्या अकॉर्डिंग मला एक आउटपुट डिझाईन करून देणार. ठीक आहे. सो मी जे काही इनपुट देऊ, त्या इनपुटसाठी मला काय भेटणार? एक आउटपुट भेटणार. ठीक आहे. तर हे कसं करायचं मग? देर आर फॉलोइंग स्टेप्स टू डेव्हलप अ प्रोग्राम. तर प्रोग्राम डेव्हलप करण्यासाठी काय करावं लागेल? आधी प्रोग्राम अनालिसिस करा, मग डिझायनिंग करा, मग कोडिंग करा, मग टेस्टिंग करा, आणि मग डॉक्युमेंटेशन करा. ठीक आहे. हे सगळं स्टेप्स आपल्याला स्टेप बाय स्टेप करावं लागेल फॉर डिझायनिंग अ कॉम्प्लेक्स प्रोग्राम. कॉम्प्लेक्स प्रोग्रामला इझी करून एरर्स मिनिमाइज करण्यासाठी तुम्हाला हे स्टेप्स फॉलो करावं लागेल. ठीक आहे. समजलं का? चलो, आता एक एक करून आपण डिस्कस करू. हे एक्झामला विचारू शकतो बरं का. व्हॉट इज प्रोग्राम अनालिसिस? व्हॉट आर द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन प्रोग्राम अनालिसिस? असं 4 मार्क्सला क्वेश्चन येऊ शकतो. तर तुम्हाला याच्या आतमधले सगळे माहित पाहिजे. मला तर म्हणायचं एक फक्त 5 मिनिटाचाच टॉपिक आहे सगळं. तुम्ही एकदा ऐकून घेतलं ना, तुम्ही एक्झाममध्ये तुमच्या ओन वर्ड्समध्ये पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तर मला सांगा, सगळ्यात आधी काय करायचं? प्रोग्राम अनालिसिस. सो फर्स्ट वी हॅव टू डिस्कस अबाउट प्रोग्राम अनालिसिस. ठीक आहे. तर आधी आपण काय करू? प्रोग्राम अनालिसिस बद्दल डिस्कस करू. ठीक आहे. सो प्रोग्राम अनालिसिस बेसिकली काय असतो? Here we should complete a definition of problem and requirement should be clear before writing a solution. प्रोग्राम अनालिसिस म्हणजे काय? बेसिकली प्रोग्राम अनालिसिस मध्ये 4-5 स्टेप क्लिअर असले पाहिजे. इनपुट, स्टोरेज, आउटपुट. म्हणजे तुम्ही युजरकडनं कोणत्या फॉर्मॅटमध्ये इनपुट घेणार आहे, तो इनपुट तुम्ही कुठं स्टोअर करणार आहे, मग त्या इनपुटच्या अकॉर्डिंग कोणता इन्स्ट्रक्शन प्रोसेस करून काय आउटपुट द्यायचं, हे सगळं डिसाईड करणं, यालाच आपण म्हणतो प्रोग्राम अनालिसिस. जनरली एव्हरी प्रोग्राम नीड्स, कोणताही प्रोग्राम तुम्ही बनवा, कोणताही एक छोटासा बेसिक ऍडिशनचा प्रोग्राम बनवा किंवा एक कॉम्प्लेक्स प्रोग्राम बनवा, त्याच्यामध्ये हे पॅरामीटर्स कंपल्सरी असतात. म्हणजे तुम्ही कोणताही प्रोग्राम बनवा, त्याच्यामध्ये इनपुट तर असला पाहिजे ना. सो युजर जोपर्यंत इनपुट देत नाही, तोपर्यंत आपण त्याला आउटपुट कसं देणार? समजते का? सो तुम्ही कोणताही प्रोग्राम बनवा, त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे? इनपुट असलं पाहिजे बाय डिफॉल्ट. ठीक आहे. मग इनपुटच्या अकॉर्डिंग आपला आउटपुट डिझाईन झाला पाहिजे. ठीक आहे. आता इनपुट आउटपुट हे दोघांना कुठेतरी स्टोअर करावं लागेल, तर आपल्याला त्याचं स्टोरेज पण द्यावं लागेल. आणि आणि हे सगळं चालू असताना सिक्वेन्स काय फॉलो केला पाहिजे? आधी कोणाला केलं पाहिजे, नंतर कोणाला केलं पाहिजे, यासाठी प्रोसेसिंग पण झाला पाहिजे. सो याला आपण म्हणतो प्रोसेस. सो हे प्रोग्राम अनालिसिसमध्ये हे 4 गोष्टी आपण मेन्शन किंवा स्पेसिफाय केलं पाहिजे. सो वेन वी मेन्शन ऑर स्पेसिफाय ऑल दिस 4 थिंग्स, देन दॅट स्टेप इज कॉल्ड एज प्रोग्राम अनालिसिस. समजलं का? सो कॉम्प्लेक्स कोड डायरेक्ट कोडिंग करणार का आपण? नाही. मग काय करणार? आपण आधी विचार करणार, इनपुट काय देणार, इनपुट नंतर आउटपुट कसं भेटणार, मग ते इनपुट आणि आउटपुट स्टोअर कसं होणार, आणि आपला प्रोग्रामचा सिक्वेन्स कसं असणार, त्याला आपण प्रोसेसिंग असं म्हणतो. सो हे सगळं आपण ज्यावेळेस अनालिसिस करतो, यालाच आपण म्हणतो प्रोग्राम अनालिसिस. काय म्हणतो याला? प्रोग्राम अनालिसिस. ठीक आहे. तुम्ही हे सगळं तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल, तुम्ही नंतर हे सगळं रीड करू शकता. एकदम सिम्पल वर्ड्समध्ये लिहिलेले खूप इझी चॅप्टर आहे. ठीक आहे. इनपुट टू बी स्पेसिफाईड फॉर द प्रोग्राम, म्हणजे आपण कम्प्युटरला जे व्हॅल्यूज देणार आहोत त्याला आपण इनपुट म्हणतो. कम्प्युटर आपल्याला जो व्हॅल्यू देणार त्याला आपण आउटपुट म्हणतो. ठीक आहे. हे दोन्ही व्हॅल्यूजला कुठेतरी स्टोअर करावं लागेल, त्याला स्टोरेज असं म्हणतो. आणि इनपुट आणि आउटपुटच्या आतमध्ये काहीतरी एक्झिक्युशन स्टेप झाले पाहिजे, तर एक्झिक्युशन स्टेपला प्रोसेसिंग असं म्हणतो. ठीक आहे. क्लिअर? ठीक आहे. चलो नेक्स्ट काय? दुसरा स्टेप डिझाईन. आठवतं ना आपल्याला 5 स्टेप डिस्कस करायचे आहेत ना? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं 2 मिनिटापूर्वी. ठीक आहे. आपल्याला 5 स्टेप डिस्कस करायचे. सो प्रोग्राम अनालिसिस डन. ठीक आहे. प्रोग्राम अनालिसिस झाल्यानंतर मग डिझाईन नंतर मग कोडिंग नंतर मग टेस्टिंग आणि डॉक्युमेंटेशन. सो आपण एक एक करून डिस्कस करतोय. ठीक आहे. सो प्रोग्राम अनालिसिस डन. आता आपण डिस्कस करू डिझाईन बद्दल. ठीक आहे. सो डिझाईन. इन दिस फेज जनरली सोल्युशन प्लॅन इज डिवायडेड इंटू स्मॉल मॉड्यूल्स अँड
अँड देन एव्हरी मॉड्यूल इज डिझाईन सेपरेटली. सो डिझाईन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कॅल्क्युलेटर बनवायचं आहे, एक छोटंच एक्झाम्पल देतो, तुम्हाला कॅल्क्युलेटर बनवायचं आहे, तर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये काय करताल ना, आधी छोटे छोटे मॉड्यूल्स बनवताल ना, जसं की ॲडिशनचं एक मॉड्यूल बनवाल, सबट्रॅक्शनचं एक मॉड्यूल बनवायचं, मग डिव्हिजनचं एक मॉड्यूल बनवायचं, मग मल्टिप्लिकेशनचं एक मॉड्यूल बनवायचं, मग सगळ्या मॉड्यूल्सला एकत्र आणणार. सो कोड डिझाईन करताना या पद्धतीने डिझाईन करा, छोटे छोटे मॉड्यूल्समध्ये डिझाईन करा. तुम्ही डायरेक्ट पूर्ण कॅल्क्युलेटरचा कोड एकत्र कोडिंग करायला बसले तर गडबड व्हायचे चान्सेस जास्त असतात. सो समजलं का, नेहमी समजून घ्या, कॉम्प्लेक्स कोड डिझाईन करताना डिझाईन कसं केलं पाहिजे, आपण छोट्या छोट्या मॉड्यूल्समध्ये त्याला डिवाइड केलं पाहिजे आणि मग सगळ्या मॉड्यूल्सला एकत्र आणून एक कोड आपण डेव्हलप करू शकतो. ठीक आहे, कॅल्क्युलेटरचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल. अकॉर्डिंग टू डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी व्हेरियस डिझायनिंग मेथड्स आर अवेलेबल. भरपूर डिझायनिंग मेथड्स असतात. स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग, ऑब्जेक्ट ओरिएंटेड हॅज व्हेरियस डिझाईन मेथड्स. एनी वन मेथड कॅन बी यूज टू डिझाईन प्रोग्राम. ठीक आहे, आता स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग पण करू शकतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पण करू शकतो, पण कोणताही प्रोग्रामिंग मेथड तुम्ही फॉलो करा. प्रोग्रामिंग करताना काय करा, मॉड्यूल्समध्ये प्रोग्राम करा आणि नंतर ते मॉड्यूल्सला तुम्ही एकत्र आणून तुमचा एक कोड डेव्हलप करू शकता. म्हणजे असं मॉड्यूल्समध्ये कोड का करायचं माहिती आहे का, एक कुठेतरी एरर झाला तर तुम्ही त्या एररला इझिली आयडेंटिफाय करू शकता आणि त्या कोडला रिप्लेस करू शकता. तुम्ही एकत्र पूर्ण कोड केलं आणि त्याच्यात एरर शोधायला गेले तर ते कॉम्प्लेक्स होऊ शकतो. काय होऊ शकतो, कॉम्प्लेक्स पण होऊ शकतो. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर कोडिंग. आता तिसरा स्टेप हे सगळं झालं, म्हणजे तुम्ही आधी अनालिसिस करून घेतलं, म्हणजे मला एक सॉफ्टवेअर बनवायचं आहे. ठीक आहे, मग मी सॉफ्टवेअर बनवायच्या आधी काय करणार, आधी अनालिसिस करणार की मी इनपुट काय दिलं तर माझं आउटपुट काय भेटेल. ठीक आहे, मग त्याच्यानंतर मी काय करणार, डिझाईनचा विचार करणार. अच्छा ठीक आहे, मला एक सॉफ्टवेअर बनवायचं आहे, तर सॉफ्टवेअरमध्ये मी आधी हे मॉड्यूल्स करून घेतो, मग सगळ्या मॉड्यूल्सला मी एकत्र आणतो. ठीक आहे, मग थर्ड स्टेप काय येणार, ऍक्च्युअल कोडिंग येणार. सो इन दिस प्रोसेस कन्व्हर्जन ऑफ प्रोग्राम डिझाईन इन टू प्रोग्रामिंग लँग्वेज. सो आपण काय करतो, कोडिंग करतो. कोडिंग काय करतो रे, कोडिंग काय करतो, आपला जो काही रिक्वायरमेंट असेल तो कम्प्युटर लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो आणि युजर जो इनपुट देईल मग त्याला तो आउटपुटमध्ये कन्वर्ट करून देणार. सो व्हॉट आर द प्रोग्रामिंग लँग्वेजेस, C++, Python, ASP.NET. सो मेनी प्रोग्रामिंग लँग्वेजेस आर देअर, बट आता आपण 11th स्टँडर्डच्या CS मध्ये आपण शिकणार आहोत C++. आपला पुढचा चॅप्टर आहे C++. ठीक आहे, सो इन दिस प्रोसेस कन्व्हर्जन ऑफ प्रोग्राम डिझाईन इन टू प्रोग्रामिंग लँग्वेज. सो आपलं डिझाईन युजरच्या डिझाईनला ज्यावेळेस आपण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो, याच प्रोसेसला आपण कोडिंग असं म्हणतो. काय म्हणतो, कोडिंग किंवा प्रोग्रामिंग असं म्हणतो. ठीक आहे, चलो. सो आपलं प्रोग्राम अनालिसिस डन. प्रोग्राम अनालिसिस झाल्यानंतर प्रोग्राम डिझायनिंग डन. डिझायनिंग झाल्यानंतर कोडिंग डन. आता कोडिंग नंतर काय होता, आठवा, कोडिंग नंतर होता आपला टेस्टिंग. येस, टेस्टिंग करावं लागेल. सो टेस्टिंग, आता हे छोट्या मोठ्या कोडसाठी चालतं का, नाही. कॉम्प्लेक्स कोडिंगसाठी या स्टेपमधूनच आपल्याला गो थ्रू करावं लागेल. ठीक आहे, सो आफ्टर कम्प्लिटिंग, प्रोग्रामर हॅज टू टेस्ट द प्रोग्राम टू सी वेदर इट इज एक्झिक्युटिंग करेक्टली ऑर नॉट. If it is having any problems, error, then user has to see it and correct it. After correction, verification is important. ठीक आहे, सो एकदा तुम्ही कोडिंग केलं, कोडिंग नंतर तुम्ही व्हेरिफिकेशन करा की तुमचा कोड बरोबर चालतंय की नाही, आणि तुमचा कोड समजा व्यवस्थित चालत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्रुव्हमेंट्स करावं लागेल. अँड द लास्ट स्टेप इज डॉक्युमेंटेशन. येस, डॉक्युमेंटेशन म्हणजे काय असतो, डॉक्युमेंटेशन म्हणजे काय असतं रे बाबा, डॉक्युमेंटेशन कोडिंगमध्ये डॉक्युमेंटेशन काय असतो, ऐक सांगतो बघा. म्हणजे छोट्या मोठ्या कोडसाठी डॉक्युमेंटेशन करत नाही. हे डॉक्युमेंटेशन तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये वगैरे येणार. तुम्ही कोणताही कोड कराल ना, कॉम्प्लेक्स कोड, मोठा प्रोजेक्ट, तुम्ही मोठा प्रोजेक्ट वगैरे करता बरोबर, तर मोठा प्रोजेक्ट वगैरे करताना तुम्हाला काय करावं लागेल, मोठं प्रोजेक्ट वगैरे करताना तुम्हाला करावं लागेल डॉक्युमेंटेशन. तर डॉक्युमेंटेशन म्हणजे काय असतो, मॅन्युअल क्रिएट करावं लागेल. म्हणजे जसं की तुम्ही काहीतरी अप्लायन्स परचेस करता, जसं की रेफ्रिजरेटर झालं, टीव्ही झालं, एसी झालं, तर एसी सोबत तुम्हाला एक बुक भेटतो, मॅन्युअल बुक भेटतो. त्या मॅन्युअल बुकमध्ये लिहिलं असं की एसी कसं वापरायचं बरोबर, तर त्याला पण डॉक्युमेंटेशन म्हणतो. जसं की तुम्ही कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेता बरोबर, तर त्याच्यासोबत एक छोटंसं बुक भेटतो. ठीक आहे, मॅन्युअल म्हणून, गाईड मॅन्युअल म्हणून. सो त्याच्यामध्ये लिहिलं असतं की तुम्हाला हे कसं कसं वापरायचं आहे, तुम्ही कोणतं इनपुट दिलं तर काय आउटपुट भेटेल, तर डॉक्युमेंटेशन आपल्याला करावं लागेल. सो मी ॲज अ प्रोग्रामर और मी ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर एखादा कोड बनवतोय, तर त्यासाठी मला काय करावं लागेल, डॉक्युमेंटेशन करावं लागेल. डॉक्युमेंटेशन दोन प्रकारचे असतात. एक असतो युजर डॉक्युमेंटेशन आणि एक असतो डेव्हलपर डॉक्युमेंटेशन. येस, डेव्हलपर डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, समजा माझ्या कोडला पुढं कोणाला तरी अजून डिझाईन करायचं असेल तर ते पण डिझाईन करू शकतात, त्याला आपण म्हणतो डेव्हलपर डॉक्युमेंटेशन. आणि माझ्या कोडला समजा कोणाला वापरायचं असेल तर तो असणार युजर डॉक्युमेंटेशन. ठीक आहे, द रिटर्न इन्फॉर्मेशन ऑफ प्रोग्राम दॅट हॅज टू मेंटेन फॉर डेव्हलपर ॲज वेल एज युजर. दोघांसाठी असतो, डेव्हलपरसाठी पण असतो आणि युजरसाठी पण असतो. ठीक आहे, देर आर टू टाइप्स ऑफ डॉक्युमेंटेशन, डेव्हलपर्स डॉक्युमेंटेशन अँड युजर्स डॉक्युमेंटेशन. डेव्हलपर डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, माझ्या कोडला पुढे एखादा प्रोग्रामरला अजून कोड करायचं असेल तर ही विल फॉलो द डेव्हलपर डॉक्युमेंटेशन. आणि मी जो कोड करून एखादा सॉफ्टवेअर बनवलाय, तो सॉफ्टवेअर समजा एखाद्या व्यक्तीला वापरायचं असेल, ही विल यूज द युजर डॉक्युमेंटेशन. ठीक आहे, सो युजर डॉक्युमेंटेशनमध्ये बेसिकली हे सगळे असतात की तुम्ही माझ्या सॉफ्टवेअरमध्ये कोणत्या टाईपच्या इनपुट भेटलं तर तुम्हाला आउटपुट कसं भेटणार. सो हाऊ टू यूज द सॉफ्टवेअर, हे सगळं कुठं असेल, युजर डॉक्युमेंटेशनमध्ये. ठीक आहे,
समजलं का? सो दीज आर द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन प्रोग्राम अनालिसिस. आय होप सो तुम्हाला क्लिअर असेल स्टेप्स. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला स्टेप्स इन प्रोग्राम अनालिसिस क्लिअर असेल. ठीक आहे, हे तुमच्या टेक्स्टबुकच्या स्टार्टिंगचे 3-4 पेजेसमध्ये दिलेले आहेत. तुमच्या टेक्स्टबुकच्या स्टार्टिंगचे 3-4 पेजेस डन. आता आपण पुढच्या स्टेपकडे येऊयात. ठीक आहे, आता सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज कॉल्ड एज अल्गोरिदम. येस, या चॅप्टरचा मेन पार्ट खूप खूप इम्पॉर्टंट पोर्शन आहे हा अल्गोरिदम. ठीक आहे, अल्गोरिदम हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकणार आहे. ठीक आहे, अल्गोरिदम हा शब्द तुम्ही CS फील्डमध्ये तुम्ही पुढे जाऊन इंजिनिअरिंग करायचं ठरवलं तर तुम्ही अल्गोरिदम हा शब्द खूप वेळा ऐकणार आहे. सो अल्गोरिदम म्हणजे काय असतो? व्हॉट इज अल्गोरिदम? Algorithm is nothing but writing the program in a step-by-step manner for easy understanding is called as algorithm. So मला एखादा कॉम्प्लेक्स कोड डेव्हलप करायचा आहे, बरोबर? मी प्रोग्रामर आहे, आय एम अ प्रोग्रामर, आय वॉन्ट टू डेव्हलप अ कॉम्प्लेक्स कोड. सो डायरेक्ट कोडिंग करायला जाऊ का? नाही, गडबड व्हायचे चान्सेस जास्त असतात. मग मी काय करणार? मी आधी अल्गोरिदम लिहिणार. अल्गोरिदम म्हणजे काय? माझा कॉम्प्लेक्स कोड जो आहे ना, त्या कॉम्प्लेक्स कोडला इझी वे मध्ये स्टेप बाय स्टेप लिहिणं. स्टेप नंबर 1 काय करायचं, स्टेप नंबर 2 काय करायचं, स्टेप नंबर 3 काय करायचं, स्टेप नंबर 4 काय करायचं. सो माझा जो कॉम्प्लेक्स कोड असेल त्या कॉम्प्लेक्स कोडला ज्यावेळेस मी इझी वे मध्ये लिहितो ना, इझी वे मध्ये, तर त्यालाच आपण काय म्हणतो? अल्गोरिदम. समजलं का? अल्गोरिदम. ठीक आहे, आता सगळ्यांचा अल्गोरिदम डिफरंट असेल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी सांगितलं 10 मुलांना सांगितलं, अरे बाबा राईट अल्गोरिदम टू ऍड 2 नंबर्स. तर आता अल्गोरिदम रायटिंगचा पॅटर्न सगळ्यांचा डिफरंट असेल, पण त्यांचं लॉजिक सेम असेल. ठीक आहे, सगळ्यांचा रायटिंगचा पॅटर्न डिफरंट असतो, पण त्याचं लॉजिक चेंज नाही झाला पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो? अल्गोरिदम. बघा, अल्गोरिदम इज अ लॉजिकल सिक्वेन्स ऑफ स्टेप्स प्रिपेअर्ड फॉर सॉल्विंग अ प्रॉब्लेम. सो वेन वी वॉन्ट टू सॉल्व अ प्रॉब्लेम, so writing the solution of a particular problem in step by step manner, and that is called as algorithm. Clear? So it is a tool to write the job in simple step in English language. Yes, okay, it is not a programming language. आता अल्गोरिदम हा प्रोग्रामिंग लँग्वेज नसतो. प्रोग्रामिंग लँग्वेजला समजून घेण्यासाठी आपण जे स्टेप्स मध्ये कोड करतो त्याच स्टेप्स मधल्या कोडला आपण म्हणतो अल्गोरिदम. समजलं का? इट गाइड्स द प्रोग्रामर टू प्रिपेअर द प्रोग्राम. म्हणजे प्रोग्रामरला गाईड करतो की तुम्ही प्रोग्राम कसं बनवलं पाहिजे. ठीक आहे, प्रोग्राम कसं बनवायचा हे प्रोग्रामरला गाईड करतो. जसं की तुम्हाला एक छोटंसं अल्गोरिदम दाखवतो. बघा बरं, एक छोटंसं अल्गोरिदम आपण बघू. ठीक आहे, हा एक छोटासा अल्गोरिदम आहे. ठीक आहे, दिस इज अ अल्गोरिदम. ठीक आहे, हा एक छोटासा अल्गोरिदम आहे टू परफॉर्म ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. ठीक आहे, आता सगळ्यांना माहिती आहे, मला जर 2 नंबर्स ऍड करायचे असेल, आपल्याला व्हेरिएबल्स वापरावे लागतात कोडिंगमध्ये. व्हॉट इज व्हेरिएबल्स? व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोर द व्हॅल्यूज. आपल्याला समजा ऍडिशन करायचं असेल तर मला ते व्हेरिएबल वापरावं लागेल, आणि व्हेरिएबल्सनी मला कोडिंगमध्ये सांगावं लागेल की आधी व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल, मग व्हेरिएबल डिफाईन करावं लागेल. सो कोडिंगमध्ये मी वापरतोय ABC. सो मला जर 2 नंबर्स ऍड करायचे असेल तर मला कोडिंगमध्ये काय करावं लागेल? 3 व्हेरिएबल्स वापरावं लागेल. सो व्हेरिएबल ए मध्ये पहिलं व्हॅल्यू असेल 10, व्हेरिएबल बी मध्ये दुसरा व्हॅल्यू असेल लेट्स से 20, आणि व्हेरिएबल सी मध्ये माझा रिझल्ट असेल. काय असेल माझा रिझल्ट असेल? सो रिझल्ट आणण्यासाठी काय करावं लागेल? A प्लस बी. सो इन शॉर्ट, जर मला आणि मग मी करणार सी आउट आणि मी लिहिणार आन्सर इज सी. असं जर केलं तर माझा सीचा व्हॅल्यू प्रिंट होतो. हा एक छोटासा C++ कोड होता. ठीक आहे, सो C++ कोडमध्ये हा व्हेरिएबल्स काय करतो? व्हॅल्यूज स्टोअर करतो. ठीक आहे, ABC हे काय करतात? व्हॅल्यूज स्टोअर करतात, त्यांच्यामध्ये व्हॅल्यूज स्टोअर करतात. ठीक आहे, आता व्हेरिएबल्स तुम्हाला डिक्लेअर करावं लागेल, मग डिफाईन करावं लागेल. आता फॉर एक्झाम्पल मी हे एच्या ठिकाणी डी लिहिलं तर चालेल का? नाही चालणार, कारण तुम्ही तिथं वरती डिक्लेअर केले का? नाही. मग जर तुम्ही डिक्लेअर नाही केलं तर तुम्ही त्याला डिफाईन नाही करू शकत. ठीक आहे, सो ABC असं मी 3 व्हेरिएबल्स वापरणार आहे. असं मी डिक्लेअर करतो. डिक्लेअर केल्यानंतर A मध्ये 10 असणार आहे, B मध्ये 20 असणार आहे, आणि C म्हणजे काय? A प्लस बी. आणि मग C मध्ये माझा आन्सर स्टोअर होणार. ठीक आहे, समजलं का? तर याचा म्हणजे हा आपण असा प्रोग्रामिंग असं करतो, पण याचा अल्गोरिदम कसं लिहिणार? बघा, सगळ्यात पहिला स्टेप काय असणार? स्टार्ट. आणि सगळ्यात लास्ट स्टेप काय असणार? स्टॉप. अल्गोरिदम म्हणजे काय? रायटिंग द प्रोग्राम इन स्टेप बाय स्टेप मॅनर इज कॉल्ड एज अल्गोरिदम. राईट? तर पहिला स्टेप काय असतो? स्टार्ट. सेकंड स्टेप, टेक 2 नंबर्स A and B. बघा, मी युजरकडनं 2 नंबर्स घेतलं ना, याला आपण म्हणतो इनपुट. सो A and B मी 2 इनपुट युजरकडनं घेतलं. ठीक आहे, आणि मग स्टेप नंबर 3 मध्ये काय करणार? ऍड द व्हॅल्यूज ऑफ A and B अँड स्टोअर इट इन C. स्टेप नंबर 3 बघा, सो मी A आणि B या दोन्ही व्हॅल्यूजला मी ऍड करतोय आणि मग याचा रिझल्टला स्टोअर करतोय C मध्ये. अँड स्टेप नंबर 4 काय असणार? डिस्प्ले टोटल व्हॅल्यू ऑफ C. सीच्या व्हॅल्यूला डिस्प्ले करणार अँड देन स्टॉप. आता हा प्रोग्रामिंगचा, हे प्रोग्रामिंग कसं करायचं याचं स्टेप बाय स्टेप सोल्युशन आपण ज्यावेळेस लिहितो त्यालाच आपण काय म्हणतो? अल्गोरिदम. समजलं का? मी परत एकदा लास्ट टाइम रिपीट करतो. ठीक आहे, हा प्रोग्राम होता, हा C++ कोड. दिस इज नथिंग बट C++ कोड. हा C++ कोड कसा लिहायचा? हा C++ कोड
हा C++ कोड कसा लिहायचा, याचं स्टेप बाय स्टेप सोल्युशन आपण ज्या वेळेस लिहितो इंग्लिश लँग्वेजमध्ये, यालाच आपण काय म्हणतो, अल्गोरिदम. समजलं का अल्गोरिदम काय? समजलं का अल्गोरिदम काय? ठीक आहे, आपल्याकडे अजून भरपूर एक्झाम्पल्स आहेत. नाव सी दिस इज अ अल्गोरिदम. एक मिनिट, याला थोडं छोटं करतो मी. हा ठीक आहे, हे बघा. सो हा अल्गोरिदम काय, राईट अल्गोरिदम टू एक्सचेंज व्हॅल्यूज ऑफ टू व्हेरिएबल्स. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल ए मध्ये आहे 10 आणि बी मध्ये आहे 20. ठीक आहे, मी असं काहीतरी कोड केलं पाहिजे एक्झिक्युशन नंतर ए मध्ये आला पाहिजे 20 आणि बी मध्ये आला पाहिजे 10, म्हणजे व्हॅल्यूज असं इंटरचेंज झाले पाहिजे. पण असं व्हॅल्यूजला डायरेक्टली इंटरचेंज नाही करता येत. सो आपल्याला काय करावं लागेल, एक टेम्पररी व्हेरिएबल एक्स वापरावं लागेल. ठीक आहे, एक टेम्पररी व्हेरिएबल एक्स वापरावं लागेल. सो एक्स व्हॅल्यू आधी ए मध्ये घ्या, म्हणजे एचं व्हॅल्यू आधी एक्स मध्ये जाईल. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय करा, बी एचं व्हॅल्यू बी मध्ये ट्रान्सफर करा. ठीक आहे, समजलं का तुम्हाला? एचा व्हॅल्यू मग बी मध्ये ट्रान्सफर करा आणि तुमचा एचा व्हॅल्यू कुठं होता, एक्स मध्ये ऑलरेडी होता. सो काय करा मग, ए मध्ये एक्सचा व्हॅल्यू तुम्ही ट्रान्सफर करू शकता असं. ठीक आहे, म्हणजे असं तुम्ही लॉजिक डेव्हलप करू शकता डायरेक्टली. माझा बोलण्याचा मुद्दा एवढाच आहे, डायरेक्टली तुम्ही असं व्हॅल्यूजला एकाच टाइमला स्वॅप नाही करू शकत. सो तुम्हाला टेम्पररी व्हेरिएबल घ्यावं लागेल एक्स म्हणून. सो तुम्ही काय करा, आधी एचा व्हॅल्यू जो आहे तो एक्स मध्ये स्टोअर करून घ्या. सो एक्स मध्ये 20 झाला, एक्स मध्ये काय केलं 20 झाला. मग बीचा व्हॅल्यू तुम्ही काय करा, बीचा व्हॅल्यू ए मध्ये स्टोअर करा. बीचा व्हॅल्यू ए मध्ये स्टोअर केलं तर काय झालं 20 आणि हा पण होईल 20. मग काय करा, हा टेम्पररी व्हेरिएबल होता ना आपल्याकडे, म्हणून आपण टेम्पररी व्हेरिएबल. आता सीन काय, ए आणि बी दोघांमध्ये 20 आहे. जर मी हे बॅकअप नसता घेतला एक्सचा, तर माझा व्हॅल्यू गेला. सो आता मी काय करणार, मग 10ला इथं स्टोअर करणार असं. ठीक आहे, समजलं का एक्झॅक्टली कसं काम होणार आहे? ठीक आहे, आय होप सो तुम्हाला समजलं असेल एक्झॅक्टली आपलं काम कसं होणार आहे. ठीक आहे, सो बघा, सगळ्यात पहिलं स्टेप काय करतो आपण, स्टार्ट केलं. टेक 2 नंबर्स ए अँड बी. ओके, मी 2 नंबर्स घेतले युजरकडनं. ए मध्ये युजरने 10 दिला आणि बी मध्ये काय दिला 20. सो युजरकडनं 2 नंबर्स घेतले. स्टेप नंबर 3, स्टोअर द व्हॅल्यू ऑफ ए इन एक्स. सो एक्स मध्ये काय करा, एचं व्हॅल्यू स्टोअर करा. ठीक आहे, सो एक्सचा व्हॅल्यू काय झाला, 10. सो एक्सचा व्हॅल्यू काय झाला 10. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय करा, ट्रान्सफर बी व्हॅल्यू टू ए, म्हणजे बीचा व्हॅल्यू ए मध्ये ट्रान्सफर करा. ठीक आहे, सो आता एचा व्हॅल्यू काय झाला, एचा व्हॅल्यू झाला 20. ठीक आहे, आता या स्टेपला ए मध्ये पण 20 आहे, मी स्मॉल वापरतोय. ठीक आहे, तर स्मॉल. सो आता ए मध्ये पण काय झालं 20. सो या मोमेंटला ए मध्ये पण 20 आहे आणि बी मध्ये पण 20 आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय करणार, ट्रान्सफर एक्स टू बी. मग काय करा, बी मध्ये एक्स व्हॅल्यू ट्रान्सफर करा. सो बीचं व्हॅल्यू काय बनेल 10. असा तुम्ही व्हॅल्यूजला स्वॅप करू शकता. ठीक आहे, डिस्प्ले एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ ए एन बी. मग एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ ए एन बी काय असेल, आता एचं व्हॅल्यू काय असेल 20 आणि बीचं व्हॅल्यू काय असेल 10. ठीक आहे, हे स्वॅपिंग कसं पॉसिबल झालं, बिकॉज ऑफ अ टेम्पररी व्हेरिएबल. सो डायरेक्टली तुम्ही स्वॅप करू शकत नाही, आपण एक टेम्पररी व्हेरिएबलनेच व्हॅल्यूजला स्वॅप करू शकतो. ठीक आहे, हा एक अल्गोरिदम. आय होप सो तुम्हाला अल्गोरिदम समजले. आता काही लोक म्हणतील, सर मी असं लिहिलं तर चालेल का, स्टार्ट. मग त्याच्यानंतर टेक 2 नंबरच्या ऐवजी असेल तर टेक ऍक्सेप्ट इनपुट ए अँड बी. कॅन राईट लाईक दिस. हे असं मी लिहू शकतो का, ऍक्सेप्ट इनपुट ए अँड बी, असं लिहू शकतो का, ऍक्सेप्ट इनपुट. चालतं ना, चालतं. तुम्ही स्टेटमेंट चेंज करता, म्हणजे रायटिंग इंग्लिशमध्ये स्टेटमेंट चेंज करताय, बट त्याचं लॉजिक चेंज होतं का, त्याचं मिनिंग चेंज होतो का, नाही. याचं लॉजिक आणि याचं मिनिंग चेंज झालं तर तुम्ही असंही लिहू शकता. ठीक आहे, समजलं का? सो दिस इज कॉल्ड ॲज अल्गोरिदम. यालाच आपण काय म्हणतो, अल्गोरिदम. आता समजलं असेल अल्गोरिदम. ठीक आहे, आपण पुढे जाऊन अजून अल्गोरिदम डिस्कस करू. पण आता अल्गोरिदमचे कॅरेक्टरिस्टिक्स एक्झाममध्ये कंपल्सरी 3 मार्काला विचारतात. तुमच्या एक्झाममध्ये हा कंपल्सरी 3 मार्काला विचारतात, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिदम. सो व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिदम. अल्गोरिदम लिहिताना तुम्ही काय काय पॉईंट्स लक्षात ठेवले पाहिजे. इट शुड बी इझी अँड सिम्पल इन लँग्वेज. म्हणजे अल्गोरिदम लिहिताना तो एकदम इझी आणि सिम्पल लँग्वेजमध्ये असला पाहिजे. ठीक आहे, सिम्पल म्हणजे अल्गोरिदम लिहिण्यासाठी आपल्याकडे फ्रीडम असतो, की तुम्ही कोडचं लॉजिकला तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा स्टेप बाय स्टेप. पण हा फ्रीडमचा मिसयूज नाही करायचा, कसंही लिहायचं नाही. ठीक आहे, म्हणजे समोरच्या व्यक्तीला समजलं पाहिजे आणि आपला अल्गोरिदम इझी असला पाहिजे. इट शुड नॉट रिपीट टास्क अगेन अँड अगेन. म्हणजे अल्गोरिदम असं लिहा की त्याच्यामध्ये एक टास्क सारखं रिपीट नाही झाला पाहिजे. अल्गोरिदम असं लिहा, एव्हरी स्टेप मस्ट बी ॲक्युरेट अँड कम्प्लीट इन इटसेल्फ. अल्गोरिदम आपला काय असला पाहिजे, ॲक्युरेट असलं पाहिजे आणि प्रत्येक स्टेटमेंट त्याच्यामध्येच कम्प्लीट असलं पाहिजे. इनकम्प्लीट स्टेटमेंट नसला पाहिजे. इट कॅन बी इझिली मॉडिफाईड इफ नेसेसरी. अल्गोरिदम असं लिहा की समजा त्याला मॉडिफाय करायची गरज पडली, तुम्ही त्याला इझिली मॉडिफाय करू शकता. नेक्स्ट, इट शुड बी इझिली अंडरस्टँडेबल टू अदर्स अँड स्टेप शुड बी क्लिअर अँड कन्साइज. म्हणजे अल्गोरिदम लिहिताना असं लिहा की
इझिली सगळ्यांना समजलं पाहिजे आणि त्याचे स्टेप्स एकदम क्लिअर आणि सिम्पल असले पाहिजेत. इट शुड बी इकॉनॉमिकल इन द यूज ऑफ कम्प्युटर टाइम, कम्प्युटर स्टोरेज. ठीक आहे, म्हणजे अल्गोरिदम लिहिताना असं लिहा की कम्प्युटर टाइम म्हणजे कमी टाइममध्ये तुमचा कोड रन झाला पाहिजे, कमी स्पेसमध्ये तुमचा कोड रन झाला पाहिजे आणि कम्प्युटरचे पेरिफरल्स कमीत कमी यूज केले पाहिजे. व्हॉट इज युझिंग द पेरिफरल्स लिमिटेड, इनपुट आउटपुट कमी असले पाहिजे. पेरिफरल्स म्हणजे काय, इनपुट आणि आउटपुट. सो इनपुट आउटपुट कमी असले पाहिजे आणि तुमचं काम पण झालं पाहिजे, असं अल्गोरिदम लिहिलं पाहिजे. इट शुड बी करेक्ट अँड क्लिअरली डिफाईन्ड सिच्युएशन फॉर, म्हणजे प्रत्येक सिच्युएशनसाठी आपला अल्गोरिदम क्लिअरली डिफाईन्ड असलं पाहिजे. समजते का? सो अल्गोरिदम कसंही लिहायचं नाही, अल्गोरिदम लिहिताना हे सगळे स्टेप्सची काळजी घेतली पाहिजे. while writing algorithm you have to make sure you will follow all the steps. ठीक आहे, चलो नेक्स्ट. ठीक आहे, चलो अल्गोरिदम डन. आता अल्गोरिदम नंतर या चॅप्टर मध्ये एक इम्पॉर्टंट पार्ट येतो फ्लो चार्ट. ठीक आहे, अल्गोरिदम नंतर या चॅप्टरचा इम्पॉर्टंट पोर्शन काय, फ्लो चार्ट. आता फ्लो चार्ट काय असतो, फ्लो चार्ट काय असतो, रिप्रेझेंटिंग दिलं असेल तर डेफिनेशन. ठीक आहे, आपण ज्यावेळेस अल्गोरिदमला ग्राफिकली रिप्रेझेंट करतो तर त्यालाच आपण काय म्हणतो, फ्लो चार्ट. सो रिप्रेझेंटिंग द अल्गोरिदम इन अ ग्राफिकल वे इज कॉल्ड एज फ्लो चार्ट. आता तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही भरपूर चॅप्टर्स लर्न करता बरोबर, तर प्रत्येक चॅप्टरच्या आधी ना तुम्ही माइंड मॅप बघितला असेल, माइंड मॅप, किंवा तुम्ही असं माइंड मॅप बघितलं असेल. माइंड मॅप म्हणजे काय, दिस. मग त्याचे दोन प्रकार, दोन टाइप्स. मग याचे दोन टाइप्स. असं माइंड मॅप बनवलेले काय होतो, आपण एखादा हार्ड टॉपिकला इझी लक्षात ठेवू शकतो. तुम्ही फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये बघितलं असेल. सो भरपूर टॉपिक्सचे असे माइंड मॅप्स असतात. माइंड मॅप आपण बनवतो. ठीक आहे, फ्लो चार्ट बनवतो. का बनवतो, कारण आपण त्या टॉपिकला इझिली लक्षात ठेवू शकतो विथ हेल्प ऑफ पिक्टोरियल फॉर्म, विथ हेल्प ऑफ ग्राफिकल फॉर्म. तसंच एखादा कॉम्प्लेक्स अल्गोरिदम असेल, आता तर आपण इझी अल्गोरिदम डिस्कस करतोय, पण प्रोग्रामिंगमध्ये कॉम्प्लेक्स अल्गोरिदम पण असतात. आता कॉम्प्लेक्स अल्गोरिदम तुमच्या लक्षात बसत नसेल तर तुम्ही वापरू शकता फ्लो चार्ट. फ्लो चार्ट, येस. सो फ्लो चार्ट म्हणजे काय, द मेथड यूज टू रिप्रेझेंट अन अल्गोरिदम इन अ पिक्टोरियल फॉर्म. सो अल्गोरिदमला जर तुम्हाला पिक्टोरियल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं असेल विथ स्टँडर्ड मिनिंगफुल सिम्बॉल, दॅट इज कॉल्ड एज फ्लो चार्ट. सो आपण ज्यावेळेस अल्गोरिदमला एका पिक्टोरियल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो बाय युझिंग सम स्टँडर्ड सिम्बॉल्स, दॅट इज कॉल्ड एज फ्लो चार्ट. फ्लो चार्ट इज प्रिपेअर्ड आफ्टर अल्गोरिदम फॉर अ गिवन टास्क. सो एखादा अल्गोरिदमला तुम्हाला अजून सोपं करायचं असेल तर तुम्ही त्या अल्गोरिदमचा बनवू शकता फ्लो चार्ट. फ्लो चार्ट इज बेसिकली प्रिपेअर्ड इन फॉर्म्युलेटिंग अँड अंडरस्टँडिंग अल्गोरिदम. सो तुम्हाला अल्गोरिदमला समजून घेण्यासाठी फ्लो चार्ट बनावं लागेल. फ्लो चार्ट एक्सप्लेन्स ऍक्च्युअल फ्लो और स्टेप्स विच प्रोग्राम एक्झिक्युट्स. सो आपला प्रोग्राम जो स्टेप्स एक्झिक्यूट करतो त्याला प्रॉपरली डिफाईन करणारा कोण असतो, फ्लो चार्ट. आपला अल्गोरिदम जो स्टेप्स डिफाईन करतो त्याला प्रॉपरली समजून देणारा कोण असतो, फ्लो चार्ट. ठीक आहे, टू ड्रॉ फ्लो चार्ट फॉलोइंग सिम्बॉल्स आर यूज. येस, आता फ्लो चार्ट कसंही ड्रॉ नाही करता येईल. फ्लो चार्टसाठी काही रूल्स असतात, फ्लो चार्टमध्ये काही सिम्बॉल्स असतात. या सिम्बॉल्सला वापरून आपण फ्लो चार्टला ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, तर कोणते सिम्बॉल्स आहेत ते, कोणते सिम्बॉल्स आहेत ते. ठीक आहे, सो आपण एक एक करून त्यांना लर्न करूयात. ठीक आहे, चलो इथं आपल्याकडे भरपूर सिम्बॉल्स आहेत असे. ठीक आहे, ठीक आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो तर काय दिले. ठीक आहे, सो वेरियस सिम्बॉल्स आर देअर. व्हॉट आर द सिम्बॉल्स. सो मला वाटतं हे बघा तुम्ही सिम्बॉल्स. ठीक आहे, चलो. सो स्टार्ट और स्टॉप साठी हा ओव्हल सिम्बॉल यूज करायचा. असं हा जो सिम्बॉल असतो ना, हे स्टार्ट किंवा स्टॉप साठी. म्हणजे आपण अल्गोरिदम मध्ये माहिती आहे ना, पहिला स्टेप काय असतो अल्गोरिदम मध्ये, पहिला स्टेप स्टार्ट. सो स्टार्ट करताना आपण हा वाला सिम्बॉल वापरायचा आणि याच्यामध्ये आपण स्टार्ट असं लिहायचं. स्टार्ट आणि स्टॉप साठी हा सिम्बॉल वापरायचा. ठीक आहे, लक्षात राहील का, स्टार्ट आणि स्टॉप साठी हा वाला सिम्बॉल वापरायचा. ठीक आहे, आता त्याच्यानंतर काय करतो, पॅरलोग्राम. हा पॅरलोग्राम कधी येतो, पॅरलोग्राम. सो वेन टू यूज अ पॅरलोग्राम. सो पॅरलोग्राम इज फॉर इनपुट अँड आउटपुट. सो तुम्हाला इनपुट किंवा आउटपुट द्यायचं असेल तर तुम्ही ते इनपुट आउटपुट कोणत्या सिम्बॉलच्या आतमध्ये लिहायचं, इनपुट आउटपुट तुम्ही कोणत्या सिम्बॉलच्या आतमध्ये लिहायचं, पॅरलोग्रामच्या आतमध्ये. ठीक आहे, प्रिंट, रीड, ठीक आहे, इनपुट आउटपुट, ऑल दिस थिंग्स. ठीक आहे, इन ऑल दिस थिंग्स हॅज टू बी रिटन इनसाइड द पॅरलोग्राम. ठीक आहे, इनपुट आउटपुट. ठीक आहे, मैं सांगतो इनपुट और आउटपुट. सो इनपुट और आउटपुट. ठीक आहे, इनपुट और आउटपुट हॅज टू बी रिटन द पॅरलोग्राम. त्याच्यानंतर आपल्याकडे एक रेक्टँगल असतो. रेक्टँगल मध्ये प्रोसेसिंग लिहितो, प्रोसेसिंग. सो वेन एव्हर वी वॉन्ट टू प्रोसेस एनी डेटा. सो आपण ज्यावेळेस डेटा प्रोसेसिंग करतो, ठीक आहे, ऍडिशन करा, सी इज इक्वल टू ए प्लस बी केलं आपण लास्ट टाइम एका अल्गोरिदम मध्ये. मग ते कशामध्ये येणार, रेक्टँगल मध्ये येणार. ठीक आहे, सो प्रोसेसिंग विल कम इन रेक्टँगल. ठीक आहे, सो रेक्टँगल जो असतो दॅट इज फॉर कॅल्क्युलेशन और प्रोसेसिंग. समजलं का. हा ओव्हल शेप कशासाठी असतो, ओव्हल शेप इज फॉर स्टार्ट अँड स्टॉप. पॅरलोग्राम कशासाठी असतो, इनपुट किंवा आउटपुटसाठी पॅरलोग्राम असतो. त्याच्यानंतर तुमच्याकडे रेक्टँगल असतो, रेक्टँगल इज फॉर डेटा प्रोसेसिंग. सो डेटा प्रोसेस करायचं असेल तर काय लागेल तुम्हाला, रेक्टँगल लागेल. ठीक आहे, चलो हे काही सिम्बॉल झालेत. आपल्याकडे अजून पण काही सिम्बॉल्स आहेत. येस, वी हॅव सम मोर सिम्बॉल्स. आता हे बघा, तुम्हाला डायमंड दिसतोय, हा डायमंड झाला. ठीक आहे, हा डायमंड कधी वापरायचा, वेन एव्हर वी वॉन्ट टू टेक अ डिसिजन.
सो डिसिजन घ्यायचं असेल ना, डिसिजन मेकिंगसाठी आपण डायमंड वापरतो, येस किंवा नो. म्हणजे मी याच्या आतमध्ये ना कंडिशन देणार, या डायमंडमध्ये काय असणार, कंडिशन. ठीक आहे, कंडिशन जर ट्रू निघाला, कंडिशन जर येस निघाला तर मी इकडे जाणार. आणि असं आपण असं पण सांगू शकतो, कंडिशन जर नो निघाला, तर आपण इकडे जाणार. आणि कंडिशन जर येस निघाला तर मी इकडे जाणार. असं कंडिशन जर येस निघाला तर मी इकडे जाणार. सो हा डायमंड काय असतो, बेसिकली डिसिजन मेकर असतो. डायमंडच्या आतमध्ये कंडिशन असतो. सो वेन एव्हर वी वॉन्ट टू रिप्रेझेंट एनी डिसिजन मेकिंग, वी विल यूज अस डायमंड. ठीक आहे, चलो समजलं का डायमंड काय करतो. arrows are used to indicate the direction of the flow of the program process. सो आपण असा arrow पण वापरतो. सो arrow काय करतात, फ्लो सांगतात. आपला फ्लो चार्टचा फ्लो काय असेल ते सांगणारा कोण असतो, arrows असतात. ठीक आहे, चलो त्याच्यानंतर आपल्याकडे कनेक्टर. येस, कनेक्टर कधी पिक्चरमध्ये होतो, फॉर एक्झाम्पल हा तुमचा पेज आहे, हा तुमचा बुक आहे, हा तुमचा बुक आहे, बुक मधला पोर्शन. असं तुम्ही बुकला ओपन करून ठेवले, ठीक आहे. तुम्ही एक अल्गोरिदम लिहिताय, तुम्ही तुमच्या बुकमध्ये एक अल्गोरिदम लिहिताय, असं स्टार्ट. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी इनपुट देताय. ठीक आहे, अजून एक काहीतरी इनपुट देत आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काहीतरी प्रोसेसिंग होतोय. आता मला सांगा, माझा अल्गोरिदम पुढे कंटिन्यू करायचंय, पण माझा पेज संपला. सो पेज संपताना तुम्ही काय करा, पेज संपत असेल तर तुम्ही काय करा, कनेक्टर वापरा, कनेक्टर. सो कनेक्टर म्हणजे काय असतो, कनेक्टर चार्टमध्ये असं असतो, कनेक्टर. आणि मग परत इथं तुम्ही कनेक्टर द्या आणि इथं पुढे तुम्ही कंटिन्यू करा. ठीक आहे, इथं पुढे तुम्ही कंटिन्यू करा. ठीक आहे, आणि इथं स्टॉप. म्हणजे असं काहीतरी असेल, म्हणजे पेज ब्रेक होत असेल, तुम्ही अल्गोरिदम देताना पेज संपत असेल, मग तुम्ही काय करणार, ॲरोला सोडून देणार का, नाही. दॅट इज नॉट द प्रॉपर रूल. मग तुम्ही काय, कनेक्टर वापरणार. सो दिस इज कॉल्ड एज कनेक्टर. ठीक आहे, अल्गोरिदमचा फ्लो मेंटेन करणारा जो असतो तो कनेक्टर असतो. ठीक आहे, सो अ स्मॉल सर्कल इज यूज टू कनेक्ट इनकम्प्लीट फ्लो चार्ट. सो आपल्याला फ्लो चार्ट इनकम्प्लीट फ्लो चार्टला कम्प्लीट करण्यासाठी हा कनेक्टर आपण वापरतो. ठीक आहे, सो पेज जिथं संपतो ना, तर तिथं तुम्ही कनेक्टर वापरू शकता. समजलं का, चलो नेक्स्ट. रूल्स वाईल ड्रॉइंग फ्लो चार्ट. सो काही लिमिटेशन्स आहेत फ्लो चार्टसाठी. काय ते लिमिटेशन्स बघा बरं. द स्टँडर्ड सिम्बॉल्सच वापरले पाहिजे. स्टँडर्ड सिम्बॉल सोडून तुम्ही दुसरं सिम्बॉल वापरणार का, नाही. तुम्हाला समजणार, मग ते बाकीच्या लोकांना समजणार नाही. सो वी हॅव टू ओनली यूज द स्टँडर्ड सिम्बॉल्स, राईट. द arrows should be used to represent direction of the flow. सो arrows काय करतो आपण, डायरेक्शन ऑफ द फ्लो सांगतो. फ्लो लाईन्स should not cross each other. आपले फ्लो लाईन्स जे असतात ते एकमेकांना क्रॉस नाही झाले पाहिजे. ठीक आहे, प्रोग्राम फ्लो शुड फ्रॉम टॉप टू बॉटम. सो नेहमी स्टार्ट टॉपला असला पाहिजे, स्टॉप बॉटमला असला पाहिजे. सो प्रोग्राम टॉप टू बॉटमच असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ फ्लो चार्ट. आपण जे फ्लो चार्ट आता बघतोय, तर फ्लो चार्टचे ऍडव्हान्टेजेस काय. सो दीज आर द बेटर प्रोग्रामिंग स्टेप्स. सो आपण आपल्या अल्गोरिदमला समजून घेऊ शकतो आणि आपल्या प्रोग्रामिंगचे स्टेप्स बेटर बनवू शकतो जर आपण फ्लो चार्ट वापरलं तर. मिनिमम लेंथ म्हणजे कमी स्टेप्समध्ये आपण एखादा कॉम्प्लेक्स कोडला समजून घेऊ शकतो. ठीक आहे, सिस्टमॅटिक अनालिसिस म्हणजे असं आपण चार्ट ड्रॉ केल्याने आपण प्रॉपर स्टेप बाय स्टेप अनालिसिस करू शकतो. मिनिमायझेशन ऑफ एरर्स. येस, आता तुम्ही एवढं परफेक्ट फ्लो चार्ट वगैरे बनवत असाल, अल्गोरिदम समजून घेत असाल, मग तुमच्या कॉम्प्लेक्स कोडिंगमध्ये एररचे चान्सेस कमी होऊन जातात. एरर्स होणार नाही, पण त्यांचे चान्सेस कमी होऊ शकतात. ठीक आहे, इफेक्टिव्ह टेस्टिंग अँड रिझल्ट. सो वी कॅन गेट अ इफेक्टिव्ह टेस्टिंग अँड रिझल्ट. कोडिंग तुम्ही इझिली करू शकता अँड दिस इज अ युनिव्हर्सल सोल्युशन. कोणत्याही कॉम्प्लेक्स कोडसाठी एक युनिव्हर्सल सोल्युशन म्हणजे हा. आता तुम्ही तुमचं 12th स्टँडर्ड बघा, आता तुम्ही 11th मध्ये आहात, 12th मध्ये गेल्यानंतर तुम्ही कोणताही मोठे C++ कोड असतात. सो मोठे C++ कोडसाठी तुमच्या CS जर्नलमध्ये तुम्ही काय करता, फ्लो चार्ट ड्रॉ करता, अल्गोरिदम लिहिता. सो हे अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट तुमच्या CS जर्नलमध्ये का लिहितो, कारण कॉम्प्लेक्स कोडला इझी करण्यासाठी आपल्याकडे जो प्रोसेस असतो त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, फ्लो चार्ट किंवा अल्गोरिदम. ठीक आहे, चलो आता एक काम करू, आता आपण अल्गोरिदम समजून घेऊ. मला वाटतं हा अल्गोरिदम झालाय टू ऍड टू व्हेरिएबल्स. एक मिनिट, हा हे बघा, आता इथून आपण समजून घेऊ. मला सांगा याचा अल्गोरिदम कसं लिहायचा, पुढे दिलेले पण आपण ट्राय करू. सो मला सांगा, स्टार्ट कसं लिहितो आपण, स्टार्ट कसं लिहितो ओव्हलमध्ये. आता फॉर एक्झाम्पल या अल्गोरिदमचा मला फ्लो चार्ट बनवायचा, तर कसं बनवणार, स्टार्ट विल बी इन ओव्हल. ठीक आहे, टेक टू नंबर्स A and B. आता मी इनपुट करतो ना, इनपुट कशामध्ये असतो, पॅरलोग्राम. समजतंय का फ्लो चार्ट कसं ड्रॉ करायचं. सो टेक इनपुट असं लिहू शकतो तुम्ही, टेक इनपुट A and B. सो टेक इनपुट A and B हे कशामध्ये असणार, पॅरलोग्राम. ऍड द व्हॅल्यू ऑफ A and B. आता हे प्रोसेसिंग झालं. ऍड म्हणजे काय, दिस विल बी प्रोसेसिंग. सो प्रोसेसिंग विल बी इन रेक्टँगल. सो आपण काय करणार, C इज इक्वल टू A प्लस B यांचं ऍडिशन करणार. हे कशामध्ये असणार, रेक्टँगल मध्ये असणार. डिस्प्ले टोटल व्हॅल्यू ऑफ C. सो डिस्प्ले म्हणजे आउटपुट डिस्प्ले करतोय. आउटपुट विल अगेन बी इन पॅरलोग्राम. आठवतंय ना रूल्स, आठवतंय ना तुम्हाला सिम्बॉल्स, फ्लोचार्टचे सिम्बॉल्स. येस, आपला आउटपुट कसे दिसतंय का सगळ्यांना. हा बघा, स्टार्ट ओव्हल शेपमध्ये, पॅरलोग्राम म्हणजे इनपुट, रेक्टँगल म्हणजे प्रोसेसिंग, परत आउटपुट म्हणजे डिस्प्ले
सी. सो आउटपुटसाठी परत पॅरलोग्राम आणि स्टॉप करण्यासाठी ओव्हल शेप. स्टॉप करण्यासाठी काय करतो आपण, ओव्हल शेप वापरतो. सो स्टॉप म्हणजे ओव्हल शेपमध्ये आपण लिहितो. सो आपण अल्गोरिदम असं लिहितो. आता मी पेन्सिल स्केल वापरत नाही, माझा अल्गोरिदम माझा फ्लो चार्ट खूप घाण दिसतोय, पण तुम्ही आपल्या बुकमध्ये लिहिताना किंवा एक्झाममध्ये लिहिताना व्यवस्थित असं फ्लो चार्ट ड्रॉ करायचं. ठीक आहे, समजलं का? लास्ट टाइम एकदा रिकॉल करू. ओव्हल शेप इज फॉर स्टार्ट अँड स्टॉप. इनपुट आउटपुटसाठी पॅरलोग्राम, डेटा प्रोसेसिंग किंवा कॅल्क्युलेशन दाखवण्यासाठी रेक्टँगल, आणि परत स्टॉप डिसिजन मेकिंगसाठी डायमंड आणि हा फ्लो लाईन्स मध्ये फ्लो लाईन्स असले पाहिजे. ठीक आहे, हे बघा असा तुमचा फ्लो चार्ट असला पाहिजे. ठीक आहे, असा तुमचा फ्लो चार्ट असला पाहिजे. ठीक आहे, आपण हेच केलं ना. ठीक आहे, हा तुमचा फ्लो चार्ट म्हणजे हा तुमचा अल्गोरिदम. ठीक आहे, अल्गोरिदम असा असेल आणि अल्गोरिदमचं फ्लो चार्ट असं असेल. ठीक आहे, ठीक आहे, दिसतोय का तुम्हाला? ठीक आहे, स्टार्ट ओव्हल शेपमध्ये आहे. पॅरलोग्राममध्ये इनपुट्स टेक ए अँड बी, रेक्टँगलमध्ये प्रोसेसिंग, परत पॅरलोग्राममध्ये आउटपुट अँड देन स्टॉप अगेन इन ओव्हल. क्लिअर. चलो, अजून पण काय एक्झाम्पल्स आपल्याकडे. ठीक आहे, राईट अल्गोरिदम टू फाइंड स्क्वेअर ऑफ अ गिवन नंबर. ठीक आहे, आपण अल्गोरिदम लिहितो टू फाइंड द स्क्वेअर ऑफ अ गिवन नंबर. ठीक आहे, चलो, तर मला वाटते ही तर दोन्ही एकत्र आहे, आपण असं डिस्कस करू शकतो, अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट एकत्र. ठीक आहे, याला थोडं छोटं करतो. ठीक आहे, आता इझी आहे. ठीक आहे, चलो सांगा. सो फ्लो चार्ट बनवूयात या अल्गोरिदमसाठी. एक्झामला क्वेश्चन असा येतो. ठीक आहे, 3 मार्काला. राईट अल्गोरिदम, एक्झामचा क्वेश्चन बघा. राईट अल्गोरिदम अँड ड्रॉ द फ्लो चार्ट. राईट अल्गोरिदम अँड ड्रॉ अ फ्लो चार्ट टू फाइंड स्क्वेअर ऑफ अ गिवन नंबर. एकदा तुम्हाला लॉजिक कळालं तर तुम्ही दोन्ही पण कम्प्लीट करू शकता. ठीक आहे, तर मग सांगा, अल्गोरिदम लिहिताना सगळ्यात पहिला स्टेप काय असतो, स्टार्ट. त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय असतो, इनपुट घेतो आपण. मला सांगा, एका नंबरचा स्क्वेअर करायचा, आय वॉन्ट टू स्क्वेअर अ नंबर, तो हाऊ मच नंबर शुड आय टेक इनपुट? कॉमन सेन्स, ओनली वन नंबर ना. सो आपण सांगणार टेक नंबर ए. आता इथं असं लिहिलं तर चाललं, स्टेटमेंट मॅटर करत नाही, लॉजिक मॅटर करतो. मी असं लिहिलं तर चालेल का, टेक इनपुट ए, चालतं. त्याच्यानंतर मल्टिप्लाय ए अँड स्टोअर इट इन एस. सो मी काय करणार, ए आणि ए सोबत मल्टिप्लाय, एला ए सोबतच मल्टिप्लाय करणार आणि त्याला एका नवीन व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार. तो नवीन व्हेरिएबलचं व्हॅल्यू काय असेल, एस. डिस्प्ले एस म्हणजे स्क्वेअर ऑफ ए अँड देन स्टॉप, डिस्प्ले करा स्टॉप करा. आता याचं आपण अल्गोरिदम कसं देणार, स्टार्ट, ओव्हल शेप, स्टार्ट. चलो, इनपुट घेतो ना, इनपुट घेतोय म्हणजे पॅरलोग्राम. इनपुट म्हणजे पॅरलोग्राम, टेक ए टू स्क्वेअर इनपुट. चलो, आता ऍक्च्युअल प्रोसेसिंग किंवा कॅल्क्युलेशन म्हणजे रेक्टँगल. सो एस इज इक्वल टू ए इंटू ए, एस इज इक्वल टू ए इंटू ए. परत पॅरलोग्राम म्हणजे प्रिंट द आउटपुट प्रिंट करा, प्रिंट एस अँड देन स्टॉप, प्रिंट एस अँड देन स्टॉप. समजलं का कसं करायचं अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट? ठीक आहे, नेक्स्ट. चलो, अजून पण काय एक्झाम्पल्स आपल्याकडे. ठीक आहे, थोडं छोटं करतो म्हणजे तुम्हाला सगळं एकत्र दिसेल. ठीक आहे, मॅक्झिमम क्वेश्चन्स मी तुम्हाला कव्हर करून देतोय, म्हणजे एक्झामला तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता मला सांगा, एवढं समजून घेतलं तर एक्झामला असं वेगळं काही विचारलं तर तुम्ही स्वतः थोडं कॉमन सेन्स वापरून लॉजिक पण बनवू शकता. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय, राईट. एक्झामला क्वेश्चन काय येतो, असं येतो, राईट अल्गोरिदम अँड ड्रॉ द फ्लो चार्ट टू फाइंड ॲव्हरेज ऑफ मार्क्स ऑफ अ स्टुडंट ऑफ SSC एक्झाम. ठीक आहे, आता सगळ्यांना माहिती आहे टोटल सब्जेक्ट किती असतात, 6 सब्जेक्ट असतात ना. सो टोटल स्कोर आपण 6 केलं तर तुम्हाला काय भेटेल, त्याचं पर्सेंटेज भेटेल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ॲव्हरेज भेटेल असं सांगा. पर्सेंटेजसाठी तुम्हाला इंटू 100 करावं लागेल, तेवढंच आहे. इथं जर तुम्हाला सांगितलं फाईन पर्सेंटेज, मग तुम्ही काय करता, टोटल अपॉन 600 इंटू 100 असं केलं असतं, पण आता ॲव्हरेज काढायचं आहे. सो तुम्ही टोटल अपॉन 6 केलं तरी तुम्हाला ॲव्हरेज भेटून जाईल. ठीक आहे, चलो सांगा. सो हाऊ टू राईट द अल्गोरिदम. सो द फर्स्ट स्टेप विल बी स्टार्ट. ऑलवेज रिमेंबर द फर्स्ट स्टेप ऑफ अल्गोरिदम इज स्टार्ट. सेकंड वी हॅव टू टेक द इनपुट. सो इनपुट म्हणजे काय, टेक द स्कोर्स ऑफ द 6 सब्जेक्ट्स, राईट. सो रीड मार्क्स ऑफ 6 सब्जेक्ट्स अँड स्टोर देम इन टोटल, आणि त्याला टोटलमध्ये स्टोर करू. ठीक आहे, टोटलमध्ये स्टोर करू सब्जेक्ट अँड टोटल करू. ठीक आहे, म्हणजे 6 सब्जेक्ट घेऊ. 6 सब्जेक्ट घेतल्यानंतर त्याचं आपण ऍडिशन करू. बघा, नेक्स्ट स्टेपला ऍडिशन करतो. ऍड मार्क्स ऑफ 6 सब्जेक्ट्स अँड स्टोर इन मार्क्सला मी स्टोर करतो टोटलमध्ये अँड स्टोर इन टोटल. ठीक आहे, चलो, त्याच्यानंतर मी काय करतो, ॲव्हरेज काढतो. फाइंड ॲव्हरेज कसं काढणार, टोटल म्हणजे ज्याच्यामध्ये माझं 6 सब्जेक्टचे सम आहेत त्याला मी 6 ने डिवाइड करणार, बिकॉज टोटल नंबर ऑफ सब्जेक्ट इज 6. अँड देन माझा आन्सर कोणाकडे असेल, ॲव्हरेजकडे असेल, आणि याला मी प्रिंट करणार आणि मी स्टॉप करणार. ठीक आहे, आता याचा अल्गोरिदम कसं लिहितो, सगळ्यात पहिला स्टार्ट, ओव्हल शेपमध्ये स्टार्ट करणार. आता मला इनपुट घ्यायचं ना, 6 सब्जेक्टचे मार्क्स मला रीड करायचे आहेत, मगच मी पुढं त्या 6 सब्जेक्टचं मार्क्सला ॲडिशन करणार. सो आय विल टेक द इनपुट ऑफ 6 सब्जेक्ट. समजलं का, पॅरलोग्राम फॉर इनपुट. मग मला सम करावं लागेल आधी, मग 6 सब्जेक्टचं ॲडिशन करतो, म्हणजे प्रोसेस करावं लागेल. सो रेक्टँगल. ठीक आहे, मग त्याच्यानंतर मला ॲव्हरेज काढायचं. सो ॲव्हरेज काढण्यासाठी काय करणार, टोटल अपॉन 6 करणार
अगेन प्रोसेसिंग करतोय रेक्टँगल अँड आय वॉन्ट टू प्रिंट म्हणजे आउटपुट म्हणजे पॅरलोग्राम अँड देन स्टॉप म्हणजे ओव्हल. क्लिअर क्लिअर एकदम इझी होता. ठीक आहे, चलो. सो समजलं का सगळ्यांना अल्गोरिदम अँड फ्लो चार्ट? इथपर्यंत आपण काय कव्हर केलं? अल्गोरिदम. ठीक आहे, अल्गोरिदम अँड अल्गोरिदमला इझी करण्यासाठी आपल्याकडे काय असतो? फ्लो चार्ट. अल्गोरिदमला इझी करण्यासाठी आपल्याकडे काय असतो? फ्लो चार्ट. आय होप सो क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे, आता माझं काय म्हणणं आहे ना, तुम्हाला क्वेश्चन थोडं वेगळं बनवू, माझं काहीतरी वेगळं क्वेश्चन दिलं तर तुम्ही त्याचा अल्गोरिदम लिहू शकता. काय करू शकता तुम्ही? त्याचा अल्गोरिदम लिहू शकता आणि त्याचं तुम्ही फ्लो चार्ट पण ड्रॉ करू शकता. ठीक आहे, समजते का? ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर काही फ्लो चार्ट लॉजिक आहे आपल्याकडे इम्पॉर्टंट एक्झामसाठी. फ्लो चार्ट लॉजिक. सो फ्लो चार्ट लॉजिक काय असतात बघा. द मेथड यूज टू रिप्रेझेंट अन अल्गोरिदम इन पिक्टोरियल फॉर्म विथ स्टँडर्ड मिनिंग इज कॉल्ड एज फ्लो चार्ट. ठीक आहे, देर आर सेव्हरल. हां, आता प्रोग्रामिंग टेक्निक्स आहेत आपल्याकडे काही. हां, ॲक्च्युली इथूनच स्लाईड सुरू होतो. ठीक आहे, आपला स्लाईड ॲक्च्युली इथून सुरू होतो. ठीक आहे, सो आपल्याला काय लर्न करायचं आहे? टाइप्स ऑफ स्ट्रक्चर्ड टेक्निक्स. स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. हे बघा, ॲक्च्युली तर हे सांगायचं होतं प्रोग्रामिंग टेक्निक्स. प्रोग्रामिंग आपण दोन पद्धतीने करू शकतो. एकाला आपण म्हणतो स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. ठीक आहे, आणि एकाला आपण म्हणतो मॉड्युलर प्रोग्रामिंग. ठीक आहे, ठीक आहे. स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग म्हणजे काय? आपण एखादा कोड असा डिफरंट स्ट्रक्चर्समध्ये करतो. मॉड्युलर प्रोग्रामिंग म्हणजे आपण कोडला असं मॉड्यूल्समध्ये डिवाइड करतो, सगळ्या मॉड्यूल्सला एकत्र आणतो आणि मग रन करतो. ठीक आहे, स्ट्रक्चर्ड प्रोग्राम म्हणजे काय? आपण एका स्ट्रक्चरमध्ये पूर्ण कोड डेव्हलप करणार. मला वाटतं तुम्हाला काही एक्झाम्पल्सने जास्त क्लिअर होईल. सो मला वाटतं आधी आपण स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लर्न करून घेऊ. स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंगमध्ये काय? फ्लो चार्ट लॉजिक असतो. फ्लो चार्टचे 3 लॉजिक असतात: सिक्वेन्शियल लॉजिक, सिलेक्शन लॉजिक आणि इटरेशन लॉजिक. मग सिलेक्शन लॉजिक इज अगेन ऑफ टू टाइप: सिंगल लॉजिक अँड डबल लॉजिक. मला काय सांगायचं ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. हे तुमच्या 12th मध्ये पण आहे. हे तुमच्या 12th मध्ये पण आहे, तर आताच नीट समजून घ्या. फ्लो चार्ट लिहिताना तुम्ही फ्लो चार्टला 3 लॉजिकने लिहू शकता. फ्लो चार्ट एक तर सिक्वेन्शियल फ्लोनी जाईल. सिक्वेन्शियल फ्लो म्हणजे काय? एकानंतर एक कोड रन होणार. सिलेक्शन लॉजिक म्हणजे काय? एखाद्या डिसिजनवरती काहीतरी सिलेक्ट होणार. आणि इटरेशन म्हणजे काय? इटरेशन मीन्स रिपीटिंग समथिंग इन अ लूप. काही गोष्टी तुम्ही सारखं रिपीट करता, त्याला आपण इटरेशन लॉजिक असं पण सांगू शकतो. ठीक आहे, बघा. सो सिक्वेन्शियल लॉजिक म्हणजे काय? आधी मी मॉड्यूल 1 रन करणार, मग मॉड्यूल 2 रन करणार, मग मॉड्यूल 3, मग मॉड्यूल 4. सो ज्यावेळेस आपण कोडला असं एकानंतर एक रन करतो ना, त्याला आपण म्हणतो सिक्वेन्शियल फ्लो. फॉर एक्झाम्पल, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. आपण काय करतो? टेक इनपुट. सो मी आधी इनपुट घेणार ना, टेक इनपुट ए. आठवलं का? टेक इनपुट ए. मग आपण काय करणार? इनपुट ए आल्यानंतर टेक इनपुट ए एन बी. ठीक आहे, ए एन बी आल्यानंतर मग आपण काय करणार? सी इज इक्वल टू ए प्लस बी करणार. ठीक आहे, मग आपण डिस्प्ले सी करणार. मला सांगा, आता हे मॉड्यूल 1 झाला, हा मॉड्यूल 1 झाला, हा मॉड्यूल 2 झाला, मॉड्यूल 3 झाला. सो मला सांगा, एखादं मॉड्यूल स्किप करून तुम्ही डायरेक्टली पुढे जाऊ शकता का? फॉर एक्झाम्पल, पहिलं मॉड्यूल नाही केलं, मी डायरेक्ट सेकंड आणि थर्ड मॉड्यूल करू शकतो का? नाही. मी फर्स्ट मॉड्यूल केलं पण सेकंड मॉड्यूल नाही केलं, डायरेक्ट थर्ड मॉड्यूलवर जाऊ शकतो का? नाही. अरे, ऍडिशनच नाही होणार ना. अच्छा, पहिले 2 मॉड्यूल केले पण तिसरा मॉड्यूल नाही केला, चालेल का? नाही. म्हणजे तर सीन काय ना, सिक्वेन्शियल लॉजिक म्हणजे काय? आपण ज्या वेळेस कोडला या लॉजिकमध्ये लिहितो की स्टेप्स एकानंतर एक परफॉर्म झालेच पाहिजे. काय म्हणतो मी? स्टेप्स एकानंतर एक झालीच पाहिजे. तर त्या लॉजिकला आपण काय म्हणतो? सिक्वेन्शियल लॉजिक. म्हणजे आपण आधी इनपुट घेणार, मग त्याला प्रोसेस करणार, मग आउटपुट डिस्प्ले करणार. सो दिस टाइप ऑफ रनिंग द कोड इन अ पर्टिक्युलर सिक्वेन्स इज कॉल्ड एज सिक्वेन्शियल लॉजिक. समजलं का सिक्वेन्शियल लॉजिक काय असतो? एकानंतर एक आपण कोडला ज्यावेळेस रन करतो, सिक्वेन्शियल लॉजिक असं म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट इज कॉल्ड, हे बघा, जसं की सम ऑफ टू नंबर्स. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, आताच सांगितलं होतं सम ऑफ टू नंबर्स. सो जर तुम्ही सम ऑफ टू नंबर घेतला तर तुम्हाला असंच याच लॉजिकमध्ये जावं लागेल. ठीक आहे, सो तुम्ही एकही स्टेप वर खाली करू शकत नाही, किंवा एकही स्टेप तुम्ही स्किप करू शकत नाही. एकही स्टेप तुम्ही स्किप करायचा प्रयत्न केला, तुमचा पूर्ण कोड रॉंग होणार. योर लॉजिक विल गेट रॉंग. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर असो सिंगल सिलेक्शन. येस, सिंगल सिलेक्शन काय असतो सांगतो. बघा, एक मॉड्यूल आहे. त्या मॉड्यूलच्या बेसिसवरती आपण काहीतरी डिसिजन घेणार. आता डिसिजन म्हणजे काय असेल? एक तर येस असेल, म्हणजे येस असेल, किंवा नो असेल, नो. आणि इथे एक्झिट, आपल्याकडे एक्झिट. ठीक आहे, हे तुम्ही समजून घ्या. सो फॉर एक्झाम्पल, मी एक कंडिशन अप्लाय करतोय. मी असं पण कोड करू शकतो. त्या कोडमध्ये कंडिशन आहे, कंडिशन काहीतरी फॉल्स झाला, तर फॉल्स झाला तर मी डायरेक्ट एक्झिट करणार. फॉल्स म्हणजे नो साठी मी डायरेक्ट एक्झिट करणार. पण एखादा कंडिशन आहे तो ट्रू झाला, म्हणजे ट्रू साठी मॉड्यूल आहे माझ्याकडे. एखादा कंडिशन आहे तो ट्रू झाला तर तो प्रिंट होणार, पण फॉल्स झाला तर प्रिंट होणार. समजा इथं ट्रू आहे आणि इथं फॉल्स आहे. आणि मॉड्यूल 2 म्हणजे प्रिंट घ्या, प्रिंट.
सो असं समजून घ्या 2 मिनिटासाठी की कंडिशन ट्रू झाला तर तो मॉड्यूल प्रिंट झाला पाहिजे, म्हणजे तो स्टेटमेंट प्रिंट झाला पाहिजे. पण हा कंडिशन फॉल्स झाला तर तो स्टेटमेंट प्रिंट सुद्धा नाही झाला पाहिजे, डायरेक्ट एक्झिट झाला पाहिजे. सो या केसच्या लॉजिकला तुम्ही वापरू शकता सिंगल सिलेक्शन. काय करू शकता? सिंगल सिलेक्शन वापरू शकता. नाव वी कम टू डबल सिलेक्शन. डबल सिलेक्शन काय म्हणतो? म्हणजे ट्रू असेल, कंडिशन ट्रू असेल, हे बघा तिथं पण तोच आहे सी. कंडिशन इथं ट्रू असेल, कंडिशन इथं ट्रू असेल, ट्रू साठी पण एक लॉजिक आहे, आणि कंडिशन फॉल्स असेल तर फॉल्स साठी पण एक लॉजिक आहे. ठीक आहे, फॉल्स साठी पण एक लॉजिक असेल. एक मिनिट, हा हा एक्झाम्पल आहे बरं का, सिंगल सिलेक्शनचा एक्झाम्पल ऍक्च्युली. एक मिनिट थांबा, कन्फ्युज होऊ नका. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ सिंगल सिलेक्शन. इफ ए इज ग्रेटर दॅन बी, मग आपण काय करणार? प्रिंट ए इज ग्रेटर. आणि समजा हा कंडिशन फॉल्स निघाला, तर आपण काहीच प्रिंट नाही करणार, आपण डायरेक्ट एक्झिट करणार. आपण डायरेक्ट एक्झिट करणार. सो दिस वॉज अन एक्झाम्पल ऑफ सिलेक्शन लॉजिक, सिंगल सिलेक्शन लॉजिक. आता आपण जाऊया डबल सिलेक्शन लॉजिककडे. आता डबल सिलेक्शन लॉजिक काय म्हणतो बघा? कंडिशन आहे, ते कंडिशन आला. आता कंडिशन काय होऊ शकतो? ट्रू पण असू शकतो, आणि हा कंडिशन फॉल्स पण असेल. म्हणजे समजून घ्या, हा कंडिशन जर ट्रू निघाला तर ट्रू साठी मॉड्यूल 2 असणार, आणि फॉल्स निघाला तर मॉड्यूल 3 असणार. म्हणजे ट्रू साठी पण एक मॉड्यूल आहे आणि फॉल्स साठी पण एक मॉड्यूल आहे. कंडिशनल लॉजिक मध्ये काय होता? सिंगल कंडिशनल लॉजिक मध्ये काय होता? फक्त ट्रू साठी एक मॉड्यूल होता, फॉल्स साठी आपल्याकडे मॉड्यूल नव्हता. पण डबल सिलेक्शन लॉजिक मध्ये तुमच्याकडे ट्रू साठी पण एक मॉड्यूल आहे आणि फॉल्स साठी पण एक मॉड्यूल आहे. दिस इज कॉल्ड एज डबल सिलेक्शन लॉजिक. ठीक आहे, एक एक्झाम्पलनी समजून घेऊ. मला वाटतं डबल सिलेक्शन लॉजिक तुम्हाला जास्त क्लिअर होईल विथ एन एक्झाम्पल. बघा बरं. सो आपण काय करतोय? रीड ए अँड बी. जर हा कंडिशन ट्रू झाला, इफ ए इज ग्रेटर देन बी, हा कंडिशन जर ट्रू झाला, मग काय प्रिंट होणार? ए इज ग्रेटर प्रिंट होणार. पण हा कंडिशन कधी फॉल्स झाला? फॉल्स. हा कंडिशन कधी फॉल्स झाला? फॉल्स. मग काय प्रिंट होणार? बी इज ग्रेटर. म्हणजे ट्रू साठी पण आपल्याकडे एक मॉड्यूल आहे आणि फॉल्स साठी पण आपल्याकडे एक मॉड्यूल आहे. ज्यावेळेस आपल्याकडे ट्रू साठी पण मॉड्यूल असेल आणि फॉल्स साठी पण मॉड्यूल असेल, दॅट इज कॉल्ड एज डबल सिलेक्शन लॉजिक. आणि फक्त आपल्याकडे ट्रू साठी मॉड्यूल असेल तर त्याला आपण म्हणतो सिंगल सिलेक्शन लॉजिक. सिंपल, खूप सिंपल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण येतो इटरेशन लॉजिककडे. ठीक आहे, इटरेशनचा अर्थ काय असतो? व्हॉट इज इटरेशन? इटरेशन म्हणजे रिपीटिंग अ स्टेटमेंट अगेन अँड अगेन, दॅट इज कॉल्ड एज. लूपमध्ये आपण ज्यावेळेस जातो, लूपमध्ये सारखं रिपीट करत राहतो एका गोष्ट, त्याला आपण इटरेशन असं म्हणतो. जसं की आय वॉन्ट टू प्रिंट फ्रॉम 1 to 5. सो मी काय करणार? फॉर लूप माहिती आहे सगळ्यांना? फॉर लूप. ठीक आहे, फॉर लूप मध्ये काय करतो आपण? कंडिशन देतो ना, आय इज लेस देन इक्वल टू 5. ठीक आहे, आता मला सांगा, आय इज लेस देन इक्वल टू 5, किंवा आपण असं पण सांगतो सम ऑफ फर्स्ट 5 नंबर्स. म्हणजे काय? 1 + 2 + 3 + 4 + 5, याला आपण म्हणतो सम ऑफ 5 नंबर्स. ठीक आहे, तर मला सांगा सगळ्यात आधी आयचं व्हॅल्यू काय असतं? सगळ्यात आधी आयचं व्हॅल्यू 1 असणार. सो मला सांगा 1 इज लेस देन 5, 1 इज लेस देन इक्वल टू 5, 1 इज लेस देन इक्वल टू 5. सो हा कंडिशन ट्रू आहे. सो हा कंडिशन ट्रू असेल तर आपण काय करणार? सम सोबत ऍड करणार. सो मला सम आता काय? सध्या सम तर 0 आहे, 0 + 1. सो 0 + 1 विल बी 1. मग इन्क्रीमेंट आयचं व्हॅल्यू इन्क्रीमेंट करा. इन्क्रीमेंट म्हणजे 1 + 1 हा होईल 2. परत आपण इथून इकडे जाणार, आणि 2 साठी कंडिशन ट्रू आहे का? 2 इज लेस देन इक्वल टू 5. येस, दिस कंडिशन इज ट्रू. इफ द कंडिशन इज ट्रू, अगेन आय विल ऍड दिस. मग मला सांगा लास्ट अपडेटेड व्हॅल्यू ऑफ सम काय होतं? लास्ट समचं व्हॅल्यू काय होतं? 1. सो सांगा 1 + 2 दॅट विल बिकम 3. परत इन्क्रीमेंट करा. सो 2चा होणार 3. परत मला सांगा 3 इज लेस देन इक्वल टू 5. कंडिशन ट्रू आहे. परत आपण हे करणार. ठीक आहे, 3 प्लस प्रेझेंट आयचा व्हॅल्यू 3 + 3 हा बनणार 9. ठीक आहे, मग इथं होणार 4 साठी पण हा कंडिशन ट्रू आहे का? 4 इज लेस देन इक्वल टू 5. येस, समजतं का तुम्हाला कसं काम चालतोय? मला सांगा लास्ट अपडेटेड व्हॅल्यू ऑफ समचं लास्ट व्हॅल्यू काय आता? 9. सो 9 + 4. ठीक आहे, 9 + 4. ठीक आहे, बरोबर. हे झालं 13. काय झालं? 13. सो नवीन समचं व्हॅल्यू काय झालं? नवीन समचं व्हॅल्यू 13. चलो लास्ट टाइम 5 साठी कंडिशन ट्रू आहे का? येस, आय इज म्हणजे 5 इज लेस देन इक्वल टू 5. कंडिशन ट्रू आहे. कंडिशन ट्रू असेल तर आपण करू 13 + 5. सो 13 + 5 करा बरं. 13, 14, 15, 16, 17, 18. सो माझा समचा व्हॅल्यू काय असेल? समचा व्हॅल्यू 18. ठीक आहे, आता त्याच्यानंतर इन्क्रीमेंट केलं तर काय येईल? 6 इज लेस देन इक्वल टू 5. हा कंडिशन फॉल्स बनतो ना, आता फॉल्स झाला तर मी परत हे रिपीट नाही करणार, मी इथून एक्झिट करणार आणि प्रिंट करणार. प्रिंट काय करणार? समचा व्हॅल्यू काय? समचा व्हॅल्यू काय असेल? 18 असेल आणि मी स्टॉप करतो. बघा ना, तुम्ही करून बघा. ठीक आहे, 5 + 4 9, 10 11 12 13 14 15. एक मिनिट, 15 येतो इथं. जर तुम्ही हे एकदा नीट रन करून हे नीट तुम्ही एकानंतर एक ट्राय करून बघितलं तर तुम्हाला काय भेटेल? 15 भेटेल. ठीक आहे, 15 भेटेल. ठीक आहे, आपल्याला इथं 18 भेटतोय, पण
पण तुम्ही जर नीट रन करून बघितलं तर तुम्हाला 15 मिळेल. ठीक आहे, एकदा ट्राय करून बघा. तुम्ही असं इटरेशन करून बघा. इटरेशन म्हणजे काय? रिपीटिंग अ स्टेटमेंट अगेन अँड अगेन, त्याला पण इटरेशन म्हणतो. सो ज्यावेळेस तुम्ही इटरेशन करता, एकाच स्टेपला सारखं सारखं रिपीट करता, सो तुम्हाला त्या लॉजिकला पण इटरेशन लॉजिक असं म्हणतो. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मॉड्युलर प्रोग्रामिंग. व्हॉट इज मॉड्युलर प्रोग्रामिंग? मॉड्युलर प्रोग्रामिंग म्हणजे काय? एखादा कोडला तुम्ही मॉड्युल्समध्ये रन करता ना, तर त्याला आपण म्हणतो मॉड्युलर प्रोग्रामिंग. जसं की बेस्ट एक्झाम्पल इज कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटरमध्ये डायरेक्ट तुम्ही कॅल्क्युलेटरचं कोड करणार का? नाही. आधी तुम्ही ॲडिशनचं मॉड्यूल बनवा, सबट्रॅक्शनचं मॉड्यूल बनवा, मल्टिप्लिकेशनचं मॉड्यूल बनवा, डिव्हिजनचं मॉड्यूल बनवा. सगळ्या मॉड्यूल्सला एकत्र आणा, तुमचं कॅल्क्युलेटर रेडी होईल. सो दिस टाइप ऑफ प्रोग्राम इज कॉल्ड एज मॉड्युलर प्रोग्रामिंग. या 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 टाईपमध्ये प्रोग्रामिंग करताना त्याला काय म्हणतो? मॉड्युलर प्रोग्रामिंग असं म्हणतो. बघा, मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3 सगळ्या मॉड्यूल्सला एकत्र आणा, मग बनतो तुमचा प्रोग्राम. ठीक आहे, चलो. नाव सुडो कोड. सुडो कोड सगळ्यात इझी आहे. सुडो कोड म्हणजे काय? लाईक तुम्हाला प्रोग्राम अनालिसिस करायचं आहे, सो तुम्हाला एक कॉम्प्लेक्स कोड करायचा आहे. तर कॉम्प्लेक्स कोडला तुम्ही ज्यावेळेस तुमच्या ओन वर्ड्समध्ये लिहिता, विदाउट एनी रूल्स, विदाउट एनी लॉजिक, तुम्ही ज्यावेळेस ओन वर्ड्समध्ये लिहिता, तर त्याला आपण सुडो कोड म्हणतो. सुडो कोड हा जास्त यूज नाही करत आपण, पहिली गोष्ट, पण तुम्हाला माहित असलं पाहिजे सुडो कोड काय असतो. सुडो कोड इज अ प्लेन लँग्वेज डिस्क्रिप्शन ऑफ द स्टेप्स ऑफ एन अल्गोरिदम और अनदर सिस्टम. एखादा अल्गोरिदमचा किंवा एका दुसऱ्या सिस्टमला आपण ज्यावेळेस सिम्पल इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहितो, तर त्याला आपण सुडो कोड असं म्हणतो. सुडो कोड ऑफ्टन युजेस स्ट्रक्चरल कन्व्हेन्शन्स ऑफ अ नॉर्मल प्रोग्रामिंग लँग्वेज. एखादा नॉर्मल प्रोग्रामिंग लँग्वेजला आपण ज्यावेळेस सिम्पल, म्हणजे एखादा कोड मला जसं समजेल तसं मी लिहितोय, तर त्याला आपण काय म्हणतो? सुडो कोड. ठीक आहे, सुडो हे नावावरूनच कळतंय, दॅट इज अ फॉल्स कोड. म्हणजे हे सगळ्यांसाठी ट्रू नसेल, सगळ्यांसाठी ट्रू नसेल. याचे काय ॲडव्हान्टेजेस आणि ड्रॉबॅक्स दोन आहेत. ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय बघा बरं. What are the advantages of pseudocode? Converting a pseudocode to programming language is much more easier as compared to flowchart. Flowchart पेक्षा pseudocode खूप सोपा आहे, पण हे सगळ्यांसाठी डिफरंट असेल. It is easy to write pseudocode as compared to drawing flowchart and actual language programming because pseudocode has few rules to follow. Pseudocode मध्ये actual मध्ये काही रूल्सच नाहीये, म्हणून तो खूप इझी आहे. पण फ्लोचार्ट मध्ये तुमच्याकडे भरपूर रूल्स आहेत. अल्गोरिदमला समजून घेण्यासाठी फ्लोचार्ट हा बेस्ट आहे, कधी पण लक्षात ठेवा. पण तिथं काही रूल्स आहेत. ठीक आहे, तुम्हाला अल्गोरिदम समजून घ्यायचंय तुमच्या ओन लँग्वेजमध्ये, फक्त तुमच्या पुरतं, मग तुम्ही सुडो कोड प्रेफर करू शकता. ठीक आहे, चलो. पण त्याचे काही लिमिटेशन्स पण आहेत. ठीक आहे, ग्राफिकल, ऍक्च्युली ग्राफिकल आहे बरं का, ग्राफिकल. ठीक आहे, ग्राफिकल. ठीक आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रोग्राम लॉजिक इज नॉट अवेलेबल इन सुडो कोड. सुडो कोड म्हणजे काय? रायटिंग द कोड इन सिम्पल लँग्वेज, दॅट इज कॉल्ड सुडो कोड. ठीक आहे, as there are no standard rules for writing pseudocode, different programmers may use their own style which may cause communication problem. So सगळ्या प्रोग्रामर्सचं प्रोग्राम लिहिण्याची पद्धत डिफरंट असू शकते. सुडो कोड फॉलो केला तर सगळ्यांची पद्धत त्यांच्या हिशोबाने असणार. आता एखादं पर्सनने सुडो कोड लिहिलं तर त्याचं सुडो कोड मला समजेल की नाही ते मला माहित नाही. आता मी एखादा सुडो कोड लिहिला, ते समोरच्या व्यक्तीला समजेल की नाही माहित नाही, कारण सुडो कोड लिहिताना सुडो कोड लिहायचे टेक्निक सगळ्यांचे डिफरंट असतात. सो हा रेकमेंड करत नाही आपण कोणाला, किंवा सुडो कोड जास्त यूज नाही. फक्त कोड तुम्हाला तुमच्या पुरतं समजून घ्यायचं तर सुडो कोड बेस्ट आहे. आणि कोड किंवा अल्गोरिदम सगळ्यांना समजायला पाहिजे, तर तुम्ही फ्लोचार्ट ड्रॉ करू शकता. काय करू शकता? फ्लोचार्ट ड्रॉ करू शकता. ठीक आहे, अँड देन वी कम टू द लास्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, सर्चिंग अँड सॉर्टिंग अल्गोरिदम. हे तुमच्या 12th मध्ये पण आहे. ठीक आहे, व्हॉट इज ऑपरेशन सर्चिंग? सर्चिंग म्हणजे काय असतो? फॉर एक्झाम्पल, सर्चिंग किंवा सॉर्टिंग समजून घेण्यासाठी तुम्हाला ॲरे माहित पाहिजे. ठीक आहे, ॲरे. सो ॲरे काय असतो? ॲरे एक स्पेशल व्हेरिएबल असतो, ज्याच्यामध्ये आपण सेम डेटा टाईप स्टोअर करू शकतो. याला आपण ॲरे असं म्हणतो. ठीक आहे, सो हा झाला 10, हा झाला 20, हा झाला 5, हा झाला 4. ठीक आहे, याला आपण ॲरे म्हणतो. 1 2 3 4 आहे. 1 2 3 4 याला आपण इंडेक्स नंबर असं म्हणतो. ठीक आहे, ॲरे कसं लिहितो? फॉर एक्झाम्पल इथं मी लिहितो ए ब्रॅकेटमध्ये 4. ठीक आहे, इज इक्वल टू. सो इथं तुम्ही समजून घ्या, दिस ए इज कॉल्ड एज नेम ऑफ द ॲरे. याला आपण काय म्हणतो? नेम ऑफ द ॲरे, नेम ऑफ ॲरे. समजलं का? ॲरे काय असतो? ॲरे हा पण एक व्हेरिएबल असतो, पण हा एक स्पेशल व्हेरिएबल असतो. ॲरेला आपण स्पेशल व्हेरिएबल का म्हणतो? कारण हा एक व्हेरिएबल मल्टिपल व्हॅल्यूजला स्टोअर करू शकतो. काय करू शकतो? हा एकच व्हेरिएबल असतो. पण याच्या आधी आपण काय शिकलोय? व्हेरिएबल म्हणजे काय? जो एकच व्हॅल्यू होल्ड करतो. व्हेरिएबल म्हणजे काय? जो एकच व्हॅल्यू होल्ड करतो. पण ॲरे पण एक व्हेरिएबलच आहे. पण हा स्पेशल आहे. स्पेशल का बरं स्पेशल आहे? कारण हा एक व्हेरिएबल मल्टिपल व्हॅल्यूज होल्ड करू शकतो. यालाच आपण काय म्हणतो? ॲरे असं म्हणतो. ठीक आहे, सो ॲरे हा एक डेटा स्ट्रक्चर आहे बरं का. ॲरेला आपण काय म्हणतो? डेटा स्ट्रक्चर. सो ॲरे हा एक प्रकारचा डेटा स्ट्रक्चर आहे, म्हणजे कम्प्युटर्सच्या आतमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी एक स्ट्रक्चर असतो. त्या स्ट्रक्चरला आपण डेटा स्ट्रक्चर असं म्हणतो. सो दिस ए इज कॉल्ड एज नेम ऑफ द ॲरे. त्याच्यानंतर आपण सांगू शकतो हे 4ला आपण म्हणतो साईज ऑफ द ॲरे. साईज ऑफ द
ॲरे. ठीक आहे. आता हे 10, 25, 4 दीज आर दी डेटा एलिमेंट्स आणि हे जे 1, 2, 3, 4 जे आहेत यांना आपण इंडेक्स नंबर असं म्हणतो. काय म्हणतो? इंडेक्स नंबर. इंडेक्स नंबर एक्झॅक्टली त्या ॲरेचे लोकेशन किंवा एलिमेंट्सला स्पेसिफाय करतात. ठीक आहे. आणि 10, 25, 4 दीज आर नथिंग बट दीज आर द डेटा एलिमेंट्स. यांना आपण काय म्हणतो? डेटा एलिमेंट्स. ठीक आहे. आणि ॲरेमध्ये होमोजिनियस डेटा एलिमेंट्स स्टोर होतात. कोणते एलिमेंट्स? होमोजिनियस. आता फॉर एक्झाम्पल मी इथं 5.2 असं स्टोअर करू शकतो का? 5.2 याला आपण फ्लोट म्हणतो ना. याला आपण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काय म्हणतो? फ्लोट. आता ॲरेमध्ये तुम्ही इंटिजर स्टोअर केलं तर सगळे इंटिजर असले पाहिजे, तर त्याच्यामध्ये फ्लोट नाही आलं पाहिजे. ठीक आहे. तर वी कॅनॉट स्टोअर द फ्लोट व्हॅल्यूज. ठीक आहे. समजलं का? अच्छा. आता ॲरेवरती आपण 2 ऑपरेशन परफॉर्म करतो या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. ॲरेवरती हा ॲरे झाला बरोबर. हा ॲरेवरती 2 ऑपरेशन परफॉर्म करते. पहिलं ऑपरेशन असणार आहे सर्चिंग ऑपरेशन, सर्च ऑपरेशन, आणि दुसरं असणार सॉर्ट ऑपरेशन, सॉर्ट ऑपरेशन. ठीक आहे. सर्च म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आता मी तर एक छोटासा ॲरे घेतले, पण कम्प्युटरच्या आतमध्ये एवढे छोटे छोटे ॲरे नसतात. कम्प्युटरच्या आतमध्ये असे खूप मोठे मोठे ॲरे असतात आणि त्याच्यामध्ये खूप डेटा असतात. तर मला एखादा एलिमेंट शोधायचं की तो एलिमेंट कुठं आहे. मग त्या एलिमेंट शोधण्यासाठी मला अल्गोरिदम लिहायचं आहे. त्या एलिमेंट शोधण्यासाठी मला अल्गोरिदम लिहायचं आहे. तर अल्गोरिदम सर्चिंगसाठी 2 पद्धतीने लिहू शकतो. एकाला आपण म्हणतो लिनियर सर्च, एकाला आपण काय म्हणतो? लिनियर सर्च, आणि एकाला आपण म्हणतो बायनरी सर्च. ठीक आहे. बायनरी सर्च. बट हे सर्च किंवा सॉर्ट ऑपरेशन कुणावरती करतो? ॲरेवरती करतो. कुणावरती करतो? ॲरेवरती करतो. ॲरे काय समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आता सर्च, आपण ज्या एलिमेंटला सर्च करतो ना त्या एलिमेंटला आयटम असं म्हणतो. ठीक आहे. प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ॲरेच्या आतमध्ये आपण ज्या एलिमेंटला सर्च करणार, फॉर एक्झाम्पल मला शोधायचं 5 कुठे आहे, सो त्याला आपण काय टर्म करतो? आयटम असं टर्म करतो. ठीक आहे. सो टेल मी वेअर इज द डेटा एलिमेंट आयटम? इट इज ॲट लोकेशन 3. सो मला असं एक अल्गोरिदम लिहायचं. आता मी तर हे तर मी बघूनच सांगतोय, पण कम्प्युटरमध्ये खूप मोठे मोठे ॲरे असतात. तर एवढं मोठ्या ॲरेमध्ये आपला एलिमेंट कुठं आहे हे शोधण्यासाठी तुम्हाला अल्गोरिदम लिहायचं. अल्गोरिदम म्हणजे काय समजलं का तुम्हाला? हो. आता ते अल्गोरिदम या कामासाठी तुम्हाला लिहायचं आहे. समजलं का मुद्दा काय? ठीक आहे. तर सर्च अल्गोरिदम इज ऑफ 2 टाइप्स. आता पहिलं तुम्ही सर्च म्हणजे काय ते समजून घ्या. सर्च म्हणजे काय तुम्ही समजून घ्या. सर्च, व्हॉट इज सर्च? दॅट वी हॅव टू फर्स्ट अंडरस्टँड. ठीक आहे. हे बघा तुम्हाला ॲरेचे एक्झाम्पल दिलेत. ठीक आहे. सो यू कॅन सी टू फाइंड एनी रेकॉर्ड मॅचिंग इन द स्पेसिफिक क्रायटेरिया इन अ ग्रुप ऑफ आयटम्स ऑर लिस्ट इज कॉल्ड एज सर्चिंग. सो फॉर एक्झाम्पल हा एक ॲरे आहे. या ॲरेमध्ये मला एखादं एलिमेंट शोधायचं आहे. सो ज्या एलिमेंटला मला शोधायचं आहे, तर त्या एलिमेंटला आपण काय म्हणतो? आयटम असं म्हणतो. ठीक आहे. आता हा ॲरेचा इंडेक्स नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 अँड दीज आर कॉल्ड एज डेटा एलिमेंट्स. आता हा आयटमला शोधण्यासाठी माझ्याकडे 2 अल्गोरिदम आहेत. एका अल्गोरिदमला काय म्हणतो? लिनियर सर्च, आणि दुसरा अल्गोरिदमला काय म्हणतो? बायनरी सर्च. ठीक आहे. लिनियर सर्च, बायनरी सर्च. आता लिनियर सर्च एक्झॅक्टली काम कसं करतो ते आपण बघूयात. हे बघा तुमच्यासाठी एक एक्झाम्पल आणले मी. तुम्हाला दिसतंय का हे? ठीक आहे. सो बघा. सो हा एक ॲरे आहे. मला सांगा, हे एक ॲरे आहे. हा ॲरेचं नाव काय आहे? लिस्ट. सो व्हॉट इज द नेम ऑफ द ॲरे? लिस्ट. द नेम ऑफ द ॲरे इज लिस्ट. सो 65, 20, 10, 55, 32, 12, 50, 99 these are the elements in the array. यांना आपण काय म्हणतो? एलिमेंट्स इन द ॲरे. अँड हे बघा, हे इंडेक्स नंबर 0 पासून पण स्टार्ट होऊ शकतो, इंडेक्स नंबर 1 पासून पण स्टार्ट होऊ शकतो. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो शक्यतो इंडेक्स नंबर 1 पासून स्टार्ट होतो, पण आता 0 पासून स्टार्ट करतो. ठीक आहे. चला ठीक आहे. हा सर्च एलिमेंट म्हणजे इथं आयटम कोण असणार आहे? सर्च एलिमेंट कोणाला ठरवायचं? 12. आता तुम्ही सांगा 12 कुठे? इथं आहे. सो 12 इज ॲट इंडेक्स नंबर 5. हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, पण मला असा अल्गोरिदम लिहायचा आहे जो हे सर्च करणार. आणि पहिला अल्गोरिदम आपण बघतोय लिनियर सर्च. नावावरूनच कळते लिनियर सर्च. आता लिनियर सर्च हा अल्गोरिदम कसं काम करणार आधी ते समजून घेऊ. सो हाऊ दिस अल्गोरिदम इज गोइंग टू वर्क ते आपण आधी समजून घेऊ. मग त्याच्यानंतर त्याच्या अल्गोरिदममध्ये डिटेलमध्ये जाऊ. ठीक आहे. लिनियर सर्च काय करतो माहिती आहे का? तो आधी कम्पेअर करणार. मला सांगा पहिलं एलिमेंट कोण आहे? ॲरेमधला पहिलं, ॲरेचं नाव लिस्ट. सांगा ॲरेमध्ये पहिलं एलिमेंट कोण आहे? 65, आणि आपला आयटम कोण आहे? 12. सो 65 आणि 12 हा आर दी इक्वल असं कम्पेअर केलं जाईल. मला सांगा इक्वल आहेत का? नाहीये. मग आपण काय करतो? आपण ऍक्च्युली काउंटर इनिशियलाइज करतो. ते काउंटरला इथं घेऊन जातो आणि त्या काउंटरला हे व्हॅल्यू रीड करायला सांगतो, आणि मग आपण कम्पेअर करतो की 65 आणि 12 हे इक्वल आहेत का? इक्वल नाहीये, मग आपण काय करतो? इन्क्रीमेंट करतो काउंटरला. मग काउंटर इन्क्रीमेंट झाला तर काउंटर कुठे जाणार? 20 कडे जाणार. ठीक आहे. बघा, हा आता काउंटरला इन्क्रीमेंट केलं तर आपण पुढे गेलो. मला सांगा 20 आणि 12 कोण होता? आपला आयटम. 20 म्हणजे दुसरा एलिमेंट. हे इक्वल आहेत का? नाही. सो आयटम नॉट मॅच. सो वी विल इन्क्रीमेंट द काउंटर. चलो पुढे चला. पुढे 10 आणि आपला आयटम 12 परत इक्वल आहे का? नाही. चलो इन्क्रीमेंट करा. असं करत जाणार. बघा 55 आणि 12 इक्वल आहे का? आपला आयटम आणि 55 इक्वल आहे का? नाही. काउंटरला इन्क्रीमेंट करा. सांगा 32 आणि 12 इक्वल आहे का? नाही. काउंटरला इन्क्रीमेंट करा. बट दिस टाइम 12 अँड 12 येस.
12 अँड 12. येस, आपला आयटम आणि ॲरे मधला डेटा एलिमेंट मॅच झालेत. मग काय करायचं, डायरेक्ट याच्या पुढे जायचं. याच्या पुढे जायची गरज नाही ना, बिकॉज यू हॅव फाउंड द आयटम. याच्या पुढे जायची गरज नाही. मग आपण काय करणार, डायरेक्ट प्रिंट करणार आणि स्टॉप करणार. असं प्रिंट करणार, आयटम फाउंड ॲट लोकेशन 5 item found at location 5 and then we'll stop. So this type of searching a element in an array is called as linear search. आता या सर्चला लिनियर हा नाव का पडलं बरं, कारण आपण काय करतो, एक एक एलिमेंट स्टार्ट पासून असं कम्पेअर करत करत सर्च करतोय, पण याला खूप टाइम लागेल. ठीक आहे, आता ॲरे दिसायला एवढे आहेत, पण कम्प्युटरमध्ये खूप मोठे मोठे ॲरे असतात, पण हे काम होण्यासाठी थोडं टाइम लागू शकतो. सो द टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ दिस अल्गोरिदम इज मोर. येस, द टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ दिस अल्गोरिदम इज मोर. समजलं का लिनियर सर्च काय असतो? ठीक आहे, आता लिनियर सर्च एक्झॅक्टली कसा होतो त्याचा अल्गोरिदम आपण समजून घेऊ. हा लिनियर सर्च एक्झॅक्टली कसं होतो त्याचा अल्गोरिदम आपण समजून घेऊ. ठीक आहे, सो हे तुमच्या समोर अल्गोरिदम. सो अल्गोरिदम लिहिताना 2 पार्ट्समध्ये लिहायचं, नेहमी लक्षात ठेवा. पार्ट 1, पार्ट 2. पार्ट 1 मध्ये काय असतो, अल्गोरिदमचं नाव, अल्गोरिदम मध्ये कोणते कोणते व्हेरिएबल्स वापरणार आहेत आणि अल्गोरिदमचा पर्पज काय असतो, हे सगळं तुमचं पार्ट 1 मध्ये असलं पाहिजे. जसं की बघा, हे बघा असं लिहायचं, इफ n आयटम्स आर गिवन अँड यू वॉन्ट टू फाइंड वेदर आयटम इज प्रेझेंट इन अ ग्रुप ऑफ आयटम्स ऑर नॉट, देन अल्गोरिदम इज ॲज फॉलोज. ठीक आहे, सो तुम्हाला असं लिहावं लागेल. अँड द गिवन अल्गोरिदम इज अ लिनियर सर्च अल्गोरिदम, असं पण लिहू शकता. अँड द याच्या पुढे लिहू शकता, अँड द गिवन अल्गोरिदम is a linear search algorithm. असं तुम्ही लिहू शकता आणि मग तुम्ही अल्गोरिदम स्टार्ट करायचा. सो दिस इज कॉल्ड एज पार्ट 1. पार्ट 1 मध्ये काय असणार, नेम ऑफ द अल्गोरिदम, variables used in the algorithm and the purpose of the algorithm. So this all things will be there in part 1. And part 2 मध्ये काय असणार, एक्झॅक्ट स्टेप्स. येस, आता हे जे एक्झॅक्ट स्टेप्स आहेत ना, हे एक्झॅक्ट स्टेप्स कुठं असणार, पार्ट 2 मध्ये असणार. ठीक आहे, चलो. सो मी एक काम करतो, मी एक एक्झाम्पल घेतो. ॲरे बनवतो, एक ॲरेला नाव देतो डेटा. सो डेटा नावाचं एक ॲरे माझ्याकडे. ठीक आहे, सो डेटा नावाचं एक ॲरे आहे. ठीक आहे, चलो मी काहीतरी 4 एलिमेंट्स घेतो. 10, 20, 5 and 15. ठीक आहे, चलो. नाव आय वॉन्ट टू सर्च फॉर होम. आय एम सर्चिंग फॉर एलिमेंट. आता इथे मी डिफाईन करतो आधीच. आयटम कोण असणार इथं, 5. लेट्स टेक 5. ठीक आहे, इंडेक्स नंबर कसा असतो, इंडेक्स नंबर 1, 2, 3, 4. समजलं. चलो, आता आपण अल्गोरिदम स्टार्ट करू. तुम्हाला समजेल अल्गोरिदम. ठीक आहे, सो पे अटेन्शन. सगळ्यात पहिलं स्टेप काय असतो, अल्गोरिदम स्टार्ट. आणि आपण अल्गोरिदम कोणासाठी लिहितो, लिनियर सर्च. आता लिनियर सर्च एक्झॅक्टली कसं होतं मी तुम्हाला लास्ट स्टेपमध्ये सांगितलं. ठीक आहे, सो स्टार्ट. त्याच्यानंतर इनिशियल एलओसी. आपण काय करतो, एलओसी म्हणजे काय, हे याला एलओसी आधी काय सेट करतो, 1 म्हणजे काउंटर सेट करतो. आता तुम्ही के दिलं तर चालेल, सेट के इज इक्वल टू 1. कोणताही व्हेरिएबल वापरा, असं एलओसी द्यायची गरज नाहीये, तुम्ही तर के वापरत चालेल. सो सेट के इज इक्वल टू 1. तुम्हाला सांगा आता एलओसी मध्ये व्हॅल्यू काय, एलओसीचा व्हॅल्यू असेल 1. ठीक आहे, चलो. रिपीट स्टेप 4th and 5th वाईल दिस कंडिशन. म्हणजे हा एक कंडिशन आहे आपल्याकडे, वाईल एलओसी इज लेस दॅन इक्वल टू एन. एन म्हणजे काय असतो, एन म्हणजे साईज ऑफ द ॲरे. नाउ कॅन यू टेल मी व्हॉट इज द साईज ऑफ द ॲरे, 1, 2, 3, 4. सो एन म्हणजे साईज ऑफ द ॲरे. सो व्हॉट इज द साईज ऑफ द ॲरे, 4. ठीक आहे, सो तुम्हाला स्टेप नंबर 4 आणि स्टेप नंबर 5 हे दोन्ही स्टेप रिपीट करायचे जोपर्यंत हा कंडिशन ट्रू आहे. जसा हा कंडिशन फॉल्स होतो, तुम्ही हे स्टेप 4 आणि स्टेप 5 रिपीट करू शकत नाही. समजलं का. सो तुम्हाला हे 2 स्टेप रिपीट करायचे वाईल दिस कंडिशन इज ट्रू. सो आपण वापरतो वाईल हा काय आहे, वाईल हा एक लूप आहे. हा काय सांगतो, जोपर्यंत तुमचा कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तुम्ही हे स्टेप्स वापरा, आणि जसं तुमचं कंडिशन फॉल्स होतो तुम्ही स्टेप्स वापरू शकत नाही. ठीक आहे, सांगा एलओसी. मला सांगा आता एलओसी मध्ये कोण आहे, एलओसी मध्ये कोण आहे, 1 इज लेस दॅन इक्वल टू एनचा व्हॅल्यू काय, एनचा व्हॅल्यू 4. मला सांगा हा कंडिशन ट्रू आहे का, हो, हा कंडिशन ट्रू आहे. बरोबर, हा कंडिशन काय आहे, हा कंडिशन ट्रू आहे. म्हणजे मी स्टेप नंबर 4 आणि स्टेप नंबर 5 ला रन करू शकतो. येस, आता मला सांगा स्टेप नंबर 4 मध्ये कोण आहे, आयटम म्हणजे कम्पेअर करा. सांगा आयटम कोण आहे, आपण कोणाला घेतला, आयटम 5. सो मला सांगा 5, इथे मी लिहितो 5 इज इक्वल टू डेटा ऑफ एलओसी. व्हॉट इज डेटा ऑफ एलओसी, एलओसी म्हणजे 1. सो डेटा ऑफ 1 म्हणजे कोण, 10. समजलं का, डेटा ऑफ 1 म्हणजे कोण, 10. सो हे सांगा बरं, इफ तर लिहिले ना, इफ आयटम म्हणजे कोण, 5 इज इक्वल टू 10. हा कंडिशन ट्रू होतोय का, नाही. हा कंडिशन ट्रू झाला, इफचं कंडिशन ट्रू झाला तर आपण हे स्टेप्स रन करणार. तर हे पॉईंट नंबर 1 आणि पॉईंट नंबर 2 रन करणार. पण हा तर फॉल्स आहे,
हा तर फॉल्स आहे, तर मी हे स्टेप्स रन नाही करणार, मी इकडे जाणार इन्क्रिमेंट एलओसी, एलओसीला इन्क्रिमेंट करणार. सो एलओसीचं व्हॅल्यू 1चं होणार 2, सो 1चं होणार 2, समजलं, 1चा बनला 2. सांगा आता 2 साठी कंडिशन ट्रू आहे का? येस, 2 साठी पण कंडिशन ट्रू आहे. सो आय विल रिपीट दी स्टेप्स अगेन. मग मला सांगा आयटम इक्वल टू एलओसी ऑफ 2. आता एलओसी ऑफ 2 सांगा, आयटम कोण असणार आपला? आयटम कोण असणार? 5. तो तर चेंज होणार. इज इक्वल टू मला सांगा डेट ऑफ 2. डेट ऑफ 2 म्हणजे कोण? 20. सो सांगा 5 इक्वल टू 20. हा पण फॉल्स आहे ना? हा पण फॉल्स आहे, म्हणजे परत मी हे रिपीट नाही करू शकत. चलो इन्क्रिमेंट एलओसी. आता तुम्ही लोक म्हणतील सर 6 स्टेपला का जात नाही? अरे आपण एक लूपमध्ये ना, वी हॅव टू रिपीट ओनली दीज 2 स्टेप्स अंटिल दिस कंडिशन इज ट्रू. आपण एका लूपमध्ये अडकलोय, आपण एका लूपमध्ये फसलोय. सो तुम्हाला स्टेप नंबर 4 आणि 5 रिपीट करावं लागेल. जोपर्यंत हा कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत तुम्हाला इथंच फिरत राहावं लागेल. ठीक आहे, सांगा इन्क्रिमेंट काउंटर करा, काउंटरला इन्क्रिमेंट करा. सो 2 + 1 काय होणार? 3. सो एलओसीचं व्हॅल्यू काय बनणार इथं? सो एलओसीचं व्हॅल्यू बनणार 3. सांगा एलओसीचं व्हॅल्यू बनणार 3. सांगा मला इथं सांगा 3 साठी कंडिशन ट्रू आहे का? 3 साठी 3 इज लेस दॅन इक्वल टू 4. येस, कंडिशन ट्रू आहे. मग परत सांगा आयटम म्हणजे कोण? 5 इक्वल टू आता कोण इकडं? आयटम इक्वल टू 5. आता हा झाला ट्रू. आयटम इक्वल टू डेट ऑफ एलओसी म्हणजे 3. सो डेट ऑफ 3 कोण आहे? डेट ऑफ 3 म्हणजे 5. सो आयटम कोण होता? 5. सो 5 इक्वल टू 5 म्हणजे हा तर ट्रू झाला. हा ट्रू झाला तर आपण हे 2 स्टेप फॉलो करणार. डिस्प्ले आयटम इज फाउंड एट एलओसी म्हणजे मी काय प्रिंट करणार? आउटपुटला काय प्रिंट करणार? असं प्रिंट करणार आयटम फाउंड ॲट एलओसी. एलओसी म्हणजे काय? 3. आयटम फाउंड एट 3. ठीक आहे, गो टू स्टेप स्टॉप. इथून मी डायरेक्ट काय करणार? स्टेप स्टॉपला जाणार आणि स्टॉप करणार. कारण आय फाउंड द आयटम ना, मला जो एलिमेंट सर्च करायचा होता मी तो सर्च केला आहे. मग याच्या पुढे जाऊन काही पॉईंट नाही. सो दिस सर्च इज कॉल्ड ॲज सक्सेसफुल सर्च. या सर्चला आपण काय म्हणतो? सक्सेसफुल सर्च असं म्हणतो. ठीक आहे, पण समजा मी असं काहीतरी आयटम घेतला, जसं की माझा आयटम झाला 8. तुम्हाला 8 या ॲरेमध्ये दिसतोय का? 8 या ॲरेमध्येच नाहीये. मग तुम्ही लास्ट स्टेपपर्यंत गेला तरी तुम्हाला ॲरे भेटणार नाहीये. म्हणजे इथं जर 4 जरी आला, इथं 3च्या ठिकाणी 4 आला तरी हा कंडिशन फॉल्स बनणार आहे. आणि 4च्या ठिकाणी 5 आला तर तुम्ही या लूपमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे 4च्या ठिकाणी 5 आला तर हा कंडिशन फॉल्स झाला ना. 5 इज लेस दॅन इक्वल टू 4 म्हणजे हाच कंडिशन फॉल्स झाला. आता हाच कंडिशन फॉल्स झाला म्हणजे यू कॅनॉट रिपीट 4th and 5th. 4th and 5thला तुम्ही जाऊ शकत नाही, म्हणजे तुम्हाला 6 स्टेपला जावं लागेल. आता 6 स्टेपमध्ये बघा बरं, एलओसी म्हणजे काय? 5 इज ग्रेटर देन एन म्हणजे काय? 4. हा कंडिशन जर ट्रू झाला तर तुम्ही समजून घ्या डिस्प्ले आयटम इज नॉट फाउंड, म्हणजे तुमचा सर्च जो आहे तो अनसक्सेसफुल आहे. म्हणजे तुम्ही इथपर्यंत आलात याच्या पुढे तुमचा ॲरे नाहीच आहे ना, तुमचा ॲरे संपलाय आणि तुम्ही जे एलिमेंटला शोधताय तो एलिमेंट याचा नाहीच आहे, म्हणजे हा सर्च झाला अनसक्सेसफुल सर्च. ठीक आहे, समजलं का कसं आहे? सो सर्च एकतर 2 पॉसिबिलिटीज आहेत. एकतर सर्च सक्सेसफुल बनू शकतो आणि सर्च सक्सेसफुल कधी बनणार? जर तुमचा आयटम फाउंड झाला. आणि तुमचं सर्च अनसक्सेसफुल कधी बनणार? इफ यू आर नॉट गोइंग टू गेट द आयटम. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज लिनियर सर्च. आणि मला वाटतं अल्गोरिदम खूप सिंपल आहे, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. ठीक आहे, काही समजलं असेल तर थोडं व्हिडिओ मागे घेऊन परत एकदा बघा, तुम्हाला समजेल. ठीक आहे, सो एक अल्गोरिदम डन. समजलं का? आता हा अल्गोरिदम, आता हे एक्झाम्पल तर मी घेतलं, बट दिस अल्गोरिदम कॅन बी अप्लाइड टू ऑल द ॲरे टू सर्च एनी एलिमेंट. सो आपण हा अल्गोरिदम इन जनरल इन कॉमन लिहिलोय. असं नाही की मी याच एक्झाम्पलसाठी अल्गोरिदम लिहितोय. आय हॅव रिटन द अल्गोरिदम इन जनरल. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो? लिनियर सर्च अल्गोरिदम. ठीक आहे, समजलं का? एक्झामला खूप जास्त विचारतात लिनियर सर्च अल्गोरिदम. तुम्हाला हे अल्गोरिदम पण लिहायचे, एक ॲरे ड्रॉ करायचं आहे आणि त्या ॲरेला तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन पण करायचं आहे. मग जाऊन तुम्हाला 3 to 4 मार्क्स यासाठी भेटतात. पण अल्गोरिदम लिहिताना 2 पार्ट्समध्ये लिहायचं, पार्ट 1, पार्ट 2. पार्ट 2 विल कंटेन द एक्झॅक्ट नंबर ऑफ स्टेप्स ऑफ दी अल्गोरिदम. ठीक आहे, चलो नाव वी कम टू द सेकंड अल्गोरिदम. आता लिनियर सर्च अल्गोरिदमचा एक ड्रॉबॅक आहे. काय ड्रॉबॅक लिनियर सर्च अल्गोरिदमचा? इट टेक्स लॉट ऑफ टाइम. लिनियर सर्च तुम्हाला समजलं, लिनियर नावावरूनच कळते. लिनियर म्हणजे काय? एकानंतर एक आपण सर्च करत जाणार. वी आर गोइंग टू सर्च वन आफ्टर दी अनदर इज कॉल्ड एज लिनियर सर्च अल्गोरिदम. ठीक आहे, पण त्याला टाइम खूप लागेल. आता कम्प्युटरमध्ये एखादा ॲरे आहे, त्या ॲरेचा साईज खूप मोठा ॲरे. मग त्याला किती वेळ लागेल? खूप वेळ लागेल. तो त्याचा ड्रॉबॅक आहे. सो टाइम कमी करण्यासाठी आपण एक दुसरा अल्गोरिदम बनवतो कॉल्ड एज बायनरी सर्च अल्गोरिदम. बायनरी सर्च अल्गोरिदमचा प्लस पॉईंट काय ना, तुमचा ॲरे किती मोठा असेल तरी चालेल, 2 ते 3 स्टेपमध्ये तुमचा ॲरे जो आहे तो, म्हणजे जो 2 ते 3 स्टेपमध्ये तुमचा जो आयटम आहे तो फाउंड होतो. ठीक आहे, तुम्ही ज्या एलिमेंटला शोधताय तो एलिमेंट तुम्हाला 2 ते 3 स्टेपमध्ये भेटून जाईल. त्यालाच आपण म्हणतो बायनरी सर्च अल्गोरिदम. ठीक आहे, सो नाव वी कम टू द बायनरी सर्च अल्गोरिदम. ठीक आहे, पण बायनरी सर्च अल्गोरिदमसाठी एक कंडिशन आहे, फक्त एकच कंडिशन. कंडिशन काय माहिती आहे का बायनरी सर्च अल्गोरिदमसाठी? कंडिशन इज यू हॅव टू गेट अ सॉर्टेड ॲरे. ॲरे सॉर्टेड असला पाहिजे. व्हॉट इज
सॉर्टेड ॲरे. ॲरे सॉर्टेड म्हणजे काय, हे बघा तुम्ही बघू शकता ॲरे 10, 12, 20, 32 म्हणजे एलिमेंट्स आर अरेंज इन अ सिक्वेन्स. एलिमेंट्स कसे अरेंज केलेत, एलिमेंट्स आपण एका सिक्वेन्समध्ये अरेंज केलेत. एलिमेंट्स कसे एका सिक्वेन्समध्ये अरेंज केलेत, एकतर स्मॉलर टू लार्जर किंवा लार्जर टू स्मॉलर, त्याला आपण म्हणतो सॉर्टेड ॲरे. So when we arrange the elements in a particular logic, that is ascending to descending or descending to ascending, then that type of array is called as sorted array. तर तुमचा array कसा असला पाहिजे, सॉर्टेड array असला पाहिजे. सॉर्टेड array असेल तरच बायनरी सर्च पॉसिबल आहे, तरच बायनरी सर्च पॉसिबल आहे, अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे, अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल. पण लिनियर सर्चमध्ये तुमचा ॲरे सॉर्टेड नसेल तरी तुम्ही सर्च करू शकता, कारण आपण कम्पेअर करतो ना एकेकाला. तर तिथं ॲरे सॉर्टेड असू दे किंवा नसू दे, काही फरक पडत नाही. पण बायनरी सर्चला ॲरे सॉर्टेड असला पाहिजे. ठीक आहे, आता बायनरी सर्च कसं काम करतो ते तुम्हाला सांगतो बघा. हा तुमचा ॲरे आहे बरोबर. इथं फर्स्ट एलिमेंटला आपण बिगिनिंग किंवा लोअर बाउंड असं म्हणतो. बिगिनिंग किंवा लोअर बाउंड असं म्हणतो. लास्ट एलिमेंटला आपण एंड किंवा अप्पर बाउंड असं म्हणतो. ठीक आहे, सो फर्स्ट एलिमेंट इज कॉल्ड एज लोअर बाउंड अँड द लास्ट एलिमेंट इज कॉल्ड एज अप्पर बाउंड. ठीक आहे, आपण काय करतो, एक फॉर्म्युला वापरतो आणि मिड काढतो. आपण काय करतो, एक फॉर्म्युला वापरणार आणि मिड काढणार. मिड, सो मिडचा फॉर्म्युला काय असतो, मिडचा फॉर्म्युला बिगिनिंग प्लस एंड बाय 2. आणि हे आपल्याला इंटिजरमध्येच घ्यायचं बरं का, इंटिजरमध्येच आपल्याला घ्यायचं. सांगा बिगिनिंग काय आपल्याकडे, बिगिनिंग काय 0 बिगिनिंग काय 0 प्लस एंड काय, एंड तुम्ही हे बघा, हे बघा 0 आणि एंड काय, एंड 8. 0 प्लस 8 डिवायडेड बाय 2. मला सांगा हे काय भेटणार तुम्हाला, आन्सर काय भेटणार, 4 भेटणार. इंटिजरमध्ये घ्यायचं, कधी कधी तुम्ही डिवाइड करताना पॉईंटमध्ये भेटेल म्हणून इथे लिहिलंय इंट. सो पॉईंटमध्ये आन्सर आला तरी तुम्हाला इंटिजर पोर्शनच कव्हर करायचं आहे, फ्रॅक्शनल पोर्शन कव्हर करायचं नाहीये. सो 8/2 काय भेटणार तुम्हाला, 4. सो 4 हा झाला तुमचा मिड, ठीक आहे, हा झाला तुमचा मिड. ठीक आहे, आता सर्च एलिमेंट कोण आहे आपल्याकडे, 12, म्हणजे हा झाला आपला आयटम. आपण कोणाला शोधतोय, 12ला शोधतोय. ठीक आहे, मग काय करा, मिड आणि आयटम कम्पेअर करणार. मला सांगा मिड आणि आयटम सेम आहेत का, आयटम कोण आहे 12 अँड आपला मिड कोण आहे, मिड 50 आहे, 50. सो 50 हे सेम आहेत का, नाही आहेत, दीज आर नॉट सेम. सो मिड आणि आयटम सेम नाही आहे. आपला जो आयटम जो आहे 12 हा आपला मिडपेक्षा छोटा आहे, याचा अर्थ काय, राईट साईडचे एलिमेंट्स कॅन्सल होऊन जातात. 55, 65, 80, 99 आणि 50 सुद्धा कॅन्सल होऊन जातो. हे सगळे कॅन्सल होऊन जातात, म्हणजे फक्त परत आपल्याला इथं सर्च करायचं आहे. हे एलिमेंट्स हे कॅन्सल झालेत. का बरं कॅन्सल झालेत, कारण आपला आयटम जो आहे, ज्या एलिमेंटला सर्च करायचा आहे तो आपल्या मिड पासून लेफ्टला आहे ना. आता मला कसं समजलं लेफ्टला, कारण तो छोटा आहे ना, मिडपेक्षा छोटा आहे. इट इज लेस देन मिड ना, इट इज लेस देन मिड, म्हणजे मिड पासून लेफ्टला जायचंय. मिड पासून तुम्ही लेफ्टला गेले तर तुम्हाला तुमचा आयटम भेटेल. मिड पासून राईटला तुमचा आयटम नाहीये. सो आपण या सगळ्या एलिमेंट्सला एलिमिनेट करतो. काय करतो, या सगळ्या एलिमेंट्सला आपण एलिमिनेट करतो. म्हणजे बघा पहिल्याच स्टेपला आपला अर्धा ॲरे कॅन्सल झाला. म्हणजे परत तुम्ही स्टेप रिपीट करा, बिगिनिंग एंड परत मिड काढा. मिड कसं काढणार तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, यू नो द फॉर्म्युला. सांगा, इंट लिहा 0 + 3 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, तुम्हाला काय भेटणार, तर 1.5 काहीतरी भेटणार, 1.5 काहीतरी भेटणार. बट यू हॅव टू कन्सिडर ओनली द इंटिजर पार्ट काय असेल, फक्त 1. सो हु इज द मिड एलिमेंट, मिड एलिमेंट असेल, मिड एलिमेंट कोण असेल, मिड एलिमेंट इज नथिंग बट 1. ठीक आहे, आता तुम्ही कम्पेअर करा, तुम्हाला ज्या एलिमेंटला सर्च करायचं आहे त्याला तुम्ही मिड एलिमेंट सोबत कम्पेअर करा. ज्या एलिमेंटला सर्च करायचं आहे तुम्ही त्याला मिड एलिमेंट सोबत कम्पेअर करा. येस, तोच आहे ना, 12 = 12. सो आपण सांगणार आयटम फाउंड ॲट लोकेशन 1. काय सांगणार, आयटम फाउंड ॲट लोकेशन 1. बस एवढंच आहे तुमचं बायनरी सर्च. फक्त बायनरी सर्चला कंडिशन काय, तुमचा ॲरे काय पाहिजे, सॉर्टेड पाहिजे. तुमचा ॲरे सॉर्टेड असेल तर तुम्ही बायनरी सर्च वापरू शकता, आणि जर ॲरे सॉर्टेड नसेल तर बायनरी सर्च वापरू शकत नाही. ठीक आहे, सो आपण हे बघा, हे ॲरे हे पोर्शन तसेही एलिमिनेट होतात, बिकॉज आपण कम्पेअर करणार ना, मिडला कम्पेअर करणार आणि आपण परत रिमेनिंग पोर्शनमध्ये आपला अल्गोरिदम अप्लाय करणार. सो याचा एक्झॅक्ट स्टेप कशी असतील, सो दीज आर द एक्झॅक्ट स्टेप्स अँड दिस इज द अल्गोरिदम टू फाइंड बायनरी सर्च. सो बायनरी सर्च साठी हा अल्गोरिदम आपल्याला फॉलो करावा लागेल. सो सगळ्यात पहिलं स्टेप स्टार्ट. सो एक एक्झाम्पल घेऊ. हा एक ॲरे, तो ॲरे कसं घ्यावा लागेल, सॉर्टेड. सो आय टेक 2, 4, 6, 8. ठीक आहे, एक छोटंच एक्झाम्पल घेतो. इंडेक्स नंबर द्यावा लागेल. सो व्हॉट इज द इंडेक्स नंबर, 0, 1 पासून घेतलं चालेल, 1, 2,
3 4. सो 1 2 3 4 इज द इंडेक्स नंबर. ठीक आहे. सो बिगिनिंग आधी सेट करावं लागेल. कुणाला शोधायचं आहे? एक एलिमेंट घेऊ फॉर एक्झाम्पल आयटम. लेट्स टेक द आयटम ॲज 4. ठीक, कुणाला शोधायचं आहे? 4ला शोधायचं आहे. व्हॉट इज एन? व्हॉट इज साईज ऑफ द ॲरे? 4. ठीक आहे, साईज ऑफ द ॲरे इज 4 आणि आपल्याला 4ला शोधायचं की 4 कुठं आहे. सो स्टार्ट करणार आपण, लोअर बाउंड सेट करणार, अपर बाउंड सेट करणार, बिगिनिंग एंड सेट करणार. फोर्थ अँड फिफ्थ स्टेप रिपीट करणार जोपर्यंत हा कंडिशन ट्रू असेल. आणि जसा हा कंडिशन फॉल झाला वी विल एक्झिट. अगेन इथं पण 2 पॉसिबिलिटीज आहेत. एक तर आपला सर्च सक्सेसफुल बनेल किंवा आपला सर्च अनसक्सेसफुल बनेल. सो सक्सेसफुल झाला तर आपलं लोकेशन प्रिंट होणार की दॅट द आयटम इज फाउंड एट दिस लोकेशन. बट इफ द सर्च इज अनसक्सेसफुल वी विल सेट द लोकेशन टू नल. लोकेशन काय सेट होणार? नलला सेट होणार. ठीक आहे. सो वी विल फर्स्ट कॅल्क्युलेट मिड. हे बघा आपण जे आता मी तुम्हाला लास्ट स्लाइडमध्ये एक्सप्लेन केलं तेच आपण करतोय. मिड कॅल्क्युलेट करतोय आधी. सो मिड कसं कॅल्क्युलेट करणार? इंटिजरमध्येच घ्यायचं मिड, फ्रॅक्शनमध्ये नाही घ्यायचं मिड. सो बिगिनिंग प्लस एंड बाय 2. सो बिगिनिंग प्लस एंड बाय 2 केलं की मिडल एलिमेंट आपल्याला भेटतो. देन वी विल कम्पेअर द मिडल एलिमेंट विथ द आयटम. सो आयटम इज इक्वल टू डेट ऑफ मिड. आता कधी कधी असं पण होऊ शकतो ना की आपला जो मिड आहे तोच आयटम निघाला तर तिथंच आपला अल्गोरिदम स्टॉप होतो. म्हणजे तिथंच आपण सांगणार की आयटम इज फाउंड एट लोकेशन मिड. पण समटाईम्स आयटम कॅन बी लेस देन डेट ऑफ मिड. आता आयटम जर डेट ऑफ मिडपेक्षा छोटा असेल तर आपण काय करणार? एंड इज इक्वल टू मिड -1 करणार. म्हणजे एंडला आपण पुढे शिफ्ट करणार, मिडपासून एक कमी करणार. आणि कधी कधी असं पण होऊ शकतो हा कंडिशन फॉल्स होऊ शकतो. आता हा कंडिशन फॉल्स झाला तर आपण काय करणार? बिगिनिंगला सेट करणार. बिगिनिंगला मिड+1 सेट करणार. ठीक आहे, बिगिनिंगला मिड+1 सेट करणार. सो आपला अर्धा ॲरे, हाफ ऑफ द ॲरे इज एलिमिनेटेड ॲट दिस स्टेप इटसेल्फ. आणि कधी कधी असं पण होऊ शकतो की आपण एकदम एंडपर्यंत गेलो आणि आपल्याला जो फाइंड करायचा आहे तो एलिमेंट भेटलाच नाही. दॅट इज अनसक्सेसफुल सर्च. सो अनसक्सेसफुल सर्चमध्ये आपलं लोकेशन काय असेल? नल असेल. ठीक आहे. अँड द 7th स्टेप विल बी स्टॉप. 7th स्टेप काय असेल? स्टॉप असेल. मला वाटतं तुम्ही एकदा हे ड्राय रन करून बघितलं तर तुम्हाला हा अल्गोरिदम जास्त क्लिअर समजेल. ठीक आहे. सो जेवढं जास्त आपण अल्गोरिदमला ड्राय रन करणार तेवढं जास्त अल्गोरिदम आपल्याला क्लिअर समजणार एक एक्झाम्पलनी. ठीक आहे. ठीक आहे. हा या एक्झाम्पलमध्ये आपण डिस्कस करू. या एक्झाम्पलमध्ये काय घेतलं? सो वी हॅव टू कम्पेअर आयटम. सो फर्स्ट हॅव टू फाइंड द मिड. सो हू विल बी द मिड? मिड काय असेल? 1 + 4/2. ठीक आहे. सो इथं काय भेटणार? 5/2. ठीक आहे, म्हणजे 2.5. बट वी हॅव टू टेक इन इंटिजर. सो मिड काय झाला? 2. सो दिस 2 इज नथिंग बट द मिड. ठीक आहे. तर हा असेल आपला लोअर बाउंड, हा असेल आपला अप्पर बाउंड आणि हा 2 असेल आपला मिड. ठीक आहे. चलो नेक्स्ट स्टेप काय करणार? आयटम इक्वल टू डेट ऑफ मिड. सो मला सांगा आयटम कोण आहे आपल्याकडे? कोणाला शोधायचं आहे? 4 इक्वल टू डेटा ऑफ मिड. मिड म्हणजे कोण? 2. सो डेट ऑफ 2 म्हणजे कोण? 4. सो 4 इक्वल टू 4. 4 इक्वल टू 4. मग काय करणार? डिस्प्ले आयटम इज फाउंड एट लोकेशन मिड. स्टॉप करणार. गो टू स्टेप 7 दॅट इज स्टॉप. बिकॉज वी हॅव फाउंड द आयटम. आपल्याला जो एलिमेंट शोधायचा आहे तो एलिमेंट आपण शोधले. मग पुढे सर्च अल्गोरिदम रन करून काय पॉईंट नाही. ठीक आहे. हा कंडिशन ट्रू झाला. मग आपण काय करणार? डिस्प्ले आयटम इज फाउंड एट लोकेशन मिड. मिडमध्ये कोण आहे? 2. सो मी इथं प्रिंट करणार आयटम इज फाउंड एट लोकेशन 2 अँड आय विल गो टू स्टेप नंबर 7 अँड आय विल स्टॉप द अल्गोरिदम. ठीक आहे. याला आपण म्हणतो बायनरी सर्च अल्गोरिदम. अँड देन वी कम टू द लास्ट अल्गोरिदम. एक लास्ट अल्गोरिदम आहे. दिस इज द टाइम कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे. log 2 बेस n + 1 हा टाइम कॉम्प्लेक्सिटी असतो बायनरी सर्चचा. लिनियर सर्चचा टाइम कॉम्प्लेक्सिटी जास्त असतो आणि बायनरी सर्चचा टाइम कॉम्प्लेक्सिटी कमी असतो. लिनियर सर्चचा टाइम कॉम्प्लेक्सिटी जास्त का असतो? कारण आपण प्रत्येक एलिमेंटला ॲरेमध्ये डिटेलमध्ये सर्च करतोय, कम्पेअर करतोय 1 to 1. बट बायनरी सर्चमध्ये आपण प्रत्येक एलिमेंटला कम्पेअर करत नाही. आपण फक्त मिड सोबत कम्पेअर करतोय. कोणासोबत कम्पेअर करतोय? मिड सोबत कम्पेअर करतोय. सो टाइम कॉम्प्लेक्सिटी फॉर बायनरी सर्च इज लेस अँड टाइम कॉम्प्लेक्सिटी फॉर लिनियर सर्च इज मोर. ठीक आहे. अँड देन वी कम टू ॲप्लिकेशन्स ऑफ अल्गोरिदम. अल्गोरिदम कुठं वापरतो आपण? सो द अल्गोरिदम इज यूज टू सर्च ऑर्डर ॲरे. ठीक आहे. टू फाइंड द टार्गेट एलिमेंट वेदर इट इज प्रेझेंट ऑर नॉट. म्हणजे एखादा एलिमेंट प्रेझेंट आहे की नाही आहे हे शोधण्यासाठी आपण काय करतो? अल्गोरिदम वापरतो. सो लिनियर सर्च अँड बायनरी सर्च अल्गोरिदम आर यूज टू चेक वेदर द एलिमेंट इज प्रेझेंट ऑर नॉट. ठीक आहे. अँड देन वी कम टू लिमिटेशन ऑफ अल्गोरिदम. अल्गोरिदमचं लिमिटेशन काय? बायनरी सर्च अल्गोरिदमचं लिमिटेशन की तो सॉर्टेड असला पाहिजे. अल्गोरिदम सॉर्टेड नसेल तर आपण तिथं हा अल्गोरिदम वापरू नाही शकत. अँड देन वी कम टू द लास्ट स्टेप दॅट इज बबल सॉर्ट. ठीक आहे.
सो दिस इज द अल्गोरिदम फॉर बबल सॉर्ट. सॉर्टिंग म्हणजे काय असतो, एलिमेंट्सला अरेंज करणं. एखादा पर्टिक्युलर लॉजिकमध्ये आपण एलिमेंट्सला अरेंज करतो, त्याला आपण काय म्हणतो, सॉर्टिंग. ठीक आहे, सॉर्टिंग. सो तुम्ही हे बघू शकता, एलिमेंट्सला कसं हे स्टेप्स बघू शकता. ठीक आहे, स्टार्ट, थर्ड अँड फोर्थ स्टेप रिपीट करा जोपर्यंत म्हणजे एखादा ॲरेला सॉर्ट होण्यासाठी n-1 स्टेप्स लागतात. किती स्टेप लागतात? n-1 स्टेप. सो आपण प्रत्येक एलिमेंटला कम्पेअर करत राहणार. ठीक आहे, तुम्ही आता बघू शकता. हां, हा एक ॲरे आहे, हा अनसॉर्टेड ॲरे आहे. तुम्ही बघू शकता 9, 7, 3, 1. ठीक आहे, सो यू कॅन सी द एलिमेंट्स आर नॉट सॉर्टेड. मग आपण काय करणार, या दोघांमध्ये कंपॅरिझन करणार. ठीक आहे, सो स्मॉलर नंबरला आपण शिफ्ट करणार. स्मॉलर नंबर इकडे शिफ्ट होणार, ग्रेटर नंबर इकडे शिफ्ट होणार. मग परत आपण या दोघांमध्ये कंपॅरिझन करणार. स्मॉलर नंबर विल शिफ्ट टू लेफ्ट, ग्रेटर नंबर विल शिफ्ट टू राईट. परत या दोघांमध्ये कंपॅरिझन करणार. स्मॉलर नंबर विल शिफ्ट टू लेफ्ट, ग्रेटर नंबर विल शिफ्ट टू राईट. हा झाला पास 1. हा झाला पास 1. ठीक आहे, सो एका ॲरेला सॉर्ट करण्यासाठी किती पास लागतात? n-1. हा फॉर्म्युला आहे n-1. 1, 2, 3, 4. सो 4 - 1 3, म्हणजे 3 पासमध्ये आपला हा ॲरे सॉर्ट होतो. 3 पासमध्ये आपला हा ॲरे सॉर्ट होतो. सो आपण असं कम्पेअर करत जाणार. याला आपण म्हणतो बबल्स. दिस इज फर्स्ट बबल, सेकंड बबल, थर्ड बबल. ठीक आहे, सो पहिल्या बबलमध्ये सगळ्यात मोठा एलिमेंट बाय डिफॉल्ट लास्ट पोझिशनला घेऊन जातो. ठीक आहे, आता आपण येतो पास 2. पास 2 मध्ये परत आपण करणार, बघा, कम्पॅरिझन करणार. परत छोटा नंबर इकडे या, मोठा नंबर तिकडे गेला. परत कम्पेअर करणार. छोटा नंबर इकडे येणार, मोठा नंबर राईटला जाणार. परत कम्पेअर करणार. ठीक आहे, हा झाला पास 2 आणि पास 3. n-1 स्टेप झाला ॲरे सॉर्ट. बघा, परत स्वॅप करा. 1, 3, 7, 9. सो दिस इज अ सॉर्टेड ॲरे. याला आपण काय म्हणतो, सॉर्टेड ॲरे. ठीक आहे, आणि याला आपण म्हणतो बबल्स. सो एखादा ॲरेला सॉर्ट होण्यासाठी किती स्टेप लागतात? n-1. सो ॲरे सॉर्ट होण्यासाठी n-1 स्टेप्स आपल्याला लागतात. ठीक आहे, चलो. सो हे कसं करायचं? सो PTR पॉइंटरला 1 सेट करा. सो फोर्थ अँड फिफ्थ स्टेप रिपीट करा टिल n-1. n-k म्हणजे n-1 स्टेप्स. ठीक आहे, फक्त हे स्वॅप करण्यासाठी आहेत. हा जो कम्पेअर आहे, ठीक आहे, हे स्वॅप करण्यासाठी, इंटरचेंज करण्यासाठी. आता तुम्ही सांगितलं ना, स्मॉलर नंबर लेफ्टला येणार, ग्रेटर नंबर राईटला जाणार. सो असं स्वॅप करण्यासाठी हा वाला कोड आहे. ठीक आहे, तुम्हाला आठवते का? आपण एक कोड, डेट ऑफ PTR म्हणजे कोण? आपण एकाला डेट ऑफ PTR घेणार. बघा, याला तुम्ही डेट ऑफ PTR घेतलं आणि हा असेल डेट ऑफ PTR + 1. सो दिस इज डेट ऑफ PTR अँड दिस इज डेट ऑफ PTR + 1. यांच्यामध्ये कंपॅरिझन होणार. जर यांच्यामध्ये कंपॅरिझनमध्ये छोटा नंबर निघाला तर तो लेफ्टला स्वॅप होणार, ग्रेटर नंबर राईटला स्वॅप होणार. बस एवढंच आहे हा वाला अल्गोरिदम. तुम्ही एकदा गो थ्रू करा. मला वाटतं लिनियर सर्च, बायनरी सर्च, बबल सॉर्ट याच्यावरती मी ऑलरेडी 12th साठी एक डिटेल्ड व्हिडिओ रेकॉर्ड केले. ठीक आहे, आता तर मी अल्गोरिदम खूप शॉर्टमध्ये एक्सप्लेन केला. तर तुम्हाला अल्गोरिदमचा डिटेल्ड व्हिडिओ पाहिजे असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला ॲड करतो. तुम्ही तिथून अल्गोरिदमची डिटेल्ड व्हिडिओ ओव्हरव्ह्यू करू शकता. पण मला वाटतं इथून मी एक छोटंसं रफ आयडिया दिलं, अल्गोरिदमचे एक रफ आयडिया दिलं. पण डिटेल्ड व्हिडिओ तुम्ही एकदा नक्कीच बघा, कारण लिनियर सर्च, बायनरी सर्च आणि बबल सॉर्ट या 3 पैकी एक क्वेश्चन कंपल्सरी तुमच्या एक्झाममध्ये विचारतात. ठीक आहे, तर एवढंच आहे डेटा स्ट्रक्चर चॅप्टर. मला वाटते तुमचा प्रोग्राम अनालिसिस चॅप्टर, डेटा स्ट्रक्चर 12th चॅप्टर आहे. प्रोग्राम अनालिसिसचा पार्ट 2 डेटा स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे, चलो, थँक्यू.